निधानं धर्माणां किमपि च तद्विधानं नवमुदां प्रधानं तीर्थानाममल परिधानं त्रिजगतः समाधानं बुद्धेरथ खलु तिरोधामधीयां श्रियामाधानन्द परिहरतु तापं तव वपुः श्रियामाधानन्द परिहरतु तापं तव वपुः. श्लोकाचे शब्द सुंदर आहेत याचे फार सुंदर आणि मी नेहमीच सांगते की माझ्या आवडीचा श्लोक, आता सगळेच आवडीचे आहेत पण हा श्लोक विशेष आवडीचा आहे. हे विदुलानी कसं काय ओळखलं मला कळलं नाही. शेवटी मैत्रीण समानशीले व्यसनेषु सख्यम, तसं तिने बरोबर ओळखलं. आमचं काही डिस्कशन झालं नाही, नव्हतं. चाल लावली सौरभनी ते गंगेची त्याच्यामध्ये शब्दांची काय सुंदर कसरत आहे ते आज आपण बघणारच आहोत. शब्दांशी खेळायला मला आवडतं, तर आपण फक्त प्रार्थनेने सुरुवात नक्कीच करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. केयूरान् विभूषयन्ति पुरुषं हारान् चन्द्रोज्ज्वलाः न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालङ्कृतामूर्धजा वाण्येकासमलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाभूषणं भूषणम्. गंगा गंगेति यो ब्रूयात् योजनानां शतैरपि मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति. हरिर्नारायणो गंगा गंगा नारायणो हरिः हरिर्विश्वेश्वरो गंगा गंगा विश्वेश्वरो हरिः. अशा पुन्हा आपण 5 प्रार्थना म्हटल्या रोजच्याच प्रमाणे. विघ्नहर्त्या गणेशाला वंदन, सद्गुरूंना वंदन, वाणीची देवता शारदेला वंदन. आणि पुढचे जे 2 श्लोक म्हटले ते जो आपला व्याख्यानाचा विषय आहे त्या गंगेविषयी हे 2 श्लोक आपण म्हटले की गंगा गंगेती यो ब्रूया, नुसतं जरी बोललं गंगेबद्दल जो कोणी बोलेल, योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो, त्याची सर्व पापांपासून मुक्तता होते. आणि तो कुठे जाऊन पोचतो तर विष्णू लोकम स गच्छति असंही म्हटलेलं आहे. हरिर्नारायणो गंगा गंगा नारायणो हरी, पुन्हा पुन्हा त्याचा पुनरुच्चार केलाय. नारायणही गंगाचे, हरिही गंगाचे, विश्वेश्वरही गंगाचे, असं म्हणून त्या गंगेचं स्तवन केलेलं आहे. म्हणून तिला अर्थातच वंदन केलंय, कारण आपला आजचा विषय तोच आहे. आणि आपण सगळे इथे जमलेले जाणकार रसिक श्रोते आहात, ते आपल्यातल्या प्रत्येकाच्या अंतरात्म्याला वंदन करत आहे आणि आजच्या निरूपणाला सुरुवात करत आहे. वस्तुतः पाहिलं तर निरूपण शब्दच आज चुकीचा आहे बरं का. काल आपण पहिले 9 श्लोक बघितले, त्याच्या पूर्वी मी कथाही सांगितली. ही पंडितराज जगन्नाथ कोण होते, त्यांचा जन्म कुठे झाला, आई वडील कोण होते, हे आपण थोडंसं बघितलं. पण हे सगळं झाल्यानंतर फक्त आपले 9 श्लोक झाले. समजा ॲव्हरेज बघितलं, सरासरी बघितलं तर 52 श्लोक आहेत, तर 4 दिवसात करायचे तर कमीत कमी 13 श्लोक रोज झाले पाहिजेत. पण काल आपला पहिलाच दिवस होता, प्रस्तावनामध्ये पुष्कळ आपल्याला, आणि ते आवश्यकही होतं म्हणून त्याच्यातही थोडासा वेळ गेल्यामुळे 9 श्लोक झाले. आज आपण जास्ती नक्कीच घेणार आहोत. पण आपण हे मी काही त्याच्या गंगा आणि पंडितराज यांच्या मधला जो संवाद आहे तो माय लेकराचा संवाद आहे. खरं म्हटलं तर जे कोणी काल आले नव्हते त्यांच्यासाठी 2-3 मिनिटांमध्ये फक्त ती कथा सांगणार आहे. जगन्नाथ हा आंध्र प्रदेशात जन्मलेला एक तेलंगी ब्राह्मण होता. त्याचे वडील होते पेरू भट्ट आणि आई होती लक्ष्मी देवी. त्यांच्या पोटी हा मुलगा 1550 साली जन्माला आला
आणि अतिशय तल्लख बुद्धीचा, अर्थात त्याचे वडीलही तेवढेच हुशार होते, काशीतले ते विद्वान होते, पण राहत होते आंध्र प्रदेशामध्ये. त्यामुळे तिथे बेगिनाड घराणं असं त्यांचं होतं आणि मुंगूस नावाच्या गावी त्यांचं वास्तव्य होतं. तर ह्या जो जगन्नाथ होता तो अतिशय तल्लख बुद्धीचा होता. वडिलांकडेच तो शिकला आणि हळूहळू त्याची प्रगती होत 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 तो इतका विद्वान झाला की त्याची कीर्ती सगळीकडे पसरली होती. अगदी तंजावरपासून दिल्ली, आग्रा, मथुरा, द्वारकापर्यंत त्याची कीर्ती पसरली होती. अशी कीर्ती पसरलेली होती. आणि त्याला मात्र कर्नाटकच्या राजाकडे गेला तेव्हा मात्र त्याचा योग्य यथोचित असा मान सन्मान झाला नाही. त्यामुळे त्याला तो थोडासा अपमान वाटला. काल आपण बोलताना बोललो होतो की विद्वान तर होतेच ते, पण विद्वान होते पण विद्वत्तेचा थोडासा गर्व होता, थोडेसे उद्धटपणाकडे झुकणार असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. पण त्यालाही मी असं त्याच्या पुढे कुस्ती जोडली होती की ही सुद्धा एक प्रकारची आत्मनिवेदनाची ही एक भाषाच आहे. उद्धटपणा हा देवाशी नाही करायचा तर कोणाशी करायचा असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण शेवटी सख्यत्व देवाशी जर का असेल, पण अर्जुनाने सुद्धा विचारलं तर तू काहीतरी काय सांगतोस रे, की अपरम भवतो जन्म परैजन्म विवस्वतः कथमेतद् विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानी. ती काहीतरी फेकू नकोस. आपल्या भाषेत म्हटलं तर कृष्णाला तो म्हणला तर काहीतरी सांगू नकोस, तू काय सांगतोस सूर्याला सांगितलंय. तसंच आत्मनिवेदनाच्या भाषेमध्ये किंवा या अधिकाराच्या भक्तीमध्ये भक्ताला भगवंताला काहीतरी जाब विचारण्याचा अधिकार असतो. नामदेव महाराज नाही का म्हणत की आम्ही भक्त म्हणून तू भक्त वत्सल, नाही तर तुला कोण विचारतो. कबीर म्हणतात राम हमारा जप करे हम बैठे आराम. जनाबाई म्हणतात धरीला पंढरीचा चोर. त्यामुळे हे सगळे जर का देवावर अधिकार गाजवतात, तसंच ह्या जगन्नाथांनी आपला अधिकार थोडासा जास्त प्रमाणात गाजवला असेल, पण त्यांना उद्धट म्हणण्याचं तसं कारण नाही. पण थोडेसे शीघ्रकोपी मात्र ते नक्कीच होते. त्यांच्या विद्येचा अपमान कोणी केला तर तो त्यांना अजिबात सहन होत नव्हता. हे आपण कालच्या भागात पाहिलं. हे सगळं झाल्यानंतर विद्वत्तेची कीर्ती तर सगळीकडे पसरली. जयपूरला गेले ते जयपूर नरेश जे भगवान दास म्हणून होते त्यांच्याकडे राहिले ते. आणि भगवान दास इतके त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांना अनेक शास्त्रार्थ, अनेक वादविवाद, आपण वादविवाद ह्याची व्याख्या काल पाहिली. त्या शास्त्रार्थामध्ये, त्या चर्चेमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि भगवान दास अतिशय प्रसन्न झाले. पण स्वतः भगवान दास जे होते, राजे नरेश, जयपूर राजे नरेश जे होते, ते स्वतः अकबराचे मांडलिक होते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या भगवान दासांची जी बहीण होती, जिचं नाव भानुमती होतं, तिचा विवाह अकबराशी झालेला होता. कारण अकबराकडे अनेक हिंदू स्त्रिया सुद्धा होत्या. अशा अकबराचांनी त्या भानुमतीशी विवाह केला होता. आणि या अकबर आणि भानुमती यांना एक कन्या होती आणि तिचं नाव होतं भामिनी. या भामिनीचं दुसरं टोपण नाव होतं लवंगी. तिला लवंगी या नावाने लोक ओळखत होते. अशा लवंगी त्यांची मुलगी होती. आणि ह्या अकबरांनी जयपूर नरेशाकडनं हे रत्न मागून घेतलं. कारण अकबराकडे नवरत्न होती आपल्याला माहिती आहे. हे सुद्धा जगन्नाथ हे सुद्धा एक रत्न होतं. अतिशय विद्वत्तापूर्ण हा पंडित होता आणि म्हणून त्याला मागून घेतलं. आणि त्याचबरोबर त्यालाही जाणं भाग पडलं. पण अकबर अतिशय गुणग्राहक होता. कदरदान ज्याला म्हणतात तसा गुणग्राहक अकबर असल्यामुळे त्यांनी ह्याची योग्य ती अगदी मान सन्मान, वस्त्र, अलंकार तर दिलेच. एकदा काय झालं, काजी त्या अकबराच्या दरबारामध्ये काजी म्हणजे मुस्लिम पंडित असं म्हणतात, तर त्याच्याशी याचा वादविवाद झाला, शास्त्रार्थ झाला. आणि ह्या शास्त्रार्थामध्ये या जगन्नाथांनी काजीला हरवलं. आणि म्हणून मग अकबर बादशाह अतिशयच प्रसन्न झाला आणि तेव्हा त्याला पंडितराय ही पदवी दिली. आपल्याकडे पंडितराज जगन्नाथ असं नाटकही होऊन गेलं किंवा ही अगदी सन्मानाने आपण त्याचा उल्लेख करतो. पण खरंच हे पंडितराज जगन्नाथ अतिशय प्रतिभासंपन्न कवी तर होतेच आणि पांडित्यही फार मोठं पांडित्य होतं. त्यामुळे पांडित्य आणि कवित्व याचा मिलाप झाला होता. किंबहुना कवी याचाच अर्थ, कवी म्हणजे नुसतं र ला र आणि ट ला ट करणारे कवी नाहीत, तर कवी याचाच अर्थ अतिशय हुशार. गीतेमध्ये जिथे जिथे कवी शब्द आलाय तिथे अतिशय विद्वान, अतिशय चाणाक्ष, अतिशय पंडित असा त्याचा उल्लेख केला जातो. त्यामुळे कवी तर होतेच, अतिशय पंडित होते आणि त्यांचा यथोचित त्यांनी सन्मान केला अकबरांनी. इथपर्यंत आपण बघितलं होतं. मग आता एकदा काय झालं, अकबर आणि हा पंडितराज एकदा चर्चा करत होते, काहीतरी त्यांचं डिस्कशन चाललं होतं, बागेमध्ये बसले होते आणि अकबराला तहान लागली. तेव्हा त्याने आपल्या मुलीला सांगितलं, लवंगीला सांगितलं की तू पाणी आणतेस का माझ्यासाठी. तर ती अर्थात राजाचीच मुलगी, त्यामुळे सोन्याच्या कुंभामध्ये कलशामध्ये तिने पाणी आणलं, डोक्यावरनं पाणी आणलं. तर डोक्यावरनं पाणी आणताना
पाणी आणलं, अकबराला दिलं आणि ती पुन्हा चालली होती. तर तिच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे बघून जगन्नाथाला काव्य स्फुरलं आणि ते काव्य कुठल्याही प्रसंगाला ते अतिशय उत्तम काव्य कवन करत असत. आणि हे काव्य तर इतकं सुंदर होतं. ते काव्य असं होतं, पियम सुस्तनी मस्तकन्यस्त कुंभा कुसुंभारुणम चारुशैलम दधाना समस्त लोकस्य चेतः प्रवृत्तीं गृहीत्वा घटे स्थाप्य यातीव भाती. आता ही मुलगी कशी आहे, तर ती अतिशय सुंदर अशी मुलगी आहे. एकूण अंग यष्टी म्हणतात ती सुद्धा तिची अतिशय सुंदर आहे. आणि तिने वस्त्र कुठली परिधान केली आहे, तर कुसुंबी रंगाची, कुसुंबामध्ये त्या रंगामध्ये रंगवलेली अशी सुंदर चारू चैलम, चैल म्हणजे वस्त्र आणि चारू म्हणजे सुंदर, चारू चैलम दधाना असं सुंदर वस्त्र परिधान केलेली ही मुलगी जाती कशी, याती व भाती, जणू काही जाती अशी वाटते. पण त्या घटामध्ये काय ठेवलंय तिने, तर नुसतं पाणी नाहीये, तर समस्त लोकस्य चेतः प्रवृत्ती, सगळ्या लोकांच्या ज्या प्रेम भावना आहेत, ज्या तिच्या विषयीच्या ज्या भावना आहेत, त्या सगळ्या तिने जणू काही त्या घटामध्ये भरल्या आहेत आणि ते घेऊन चाललीये असं मला वाटतंय. असं जगन्नाथाने काव्य केलं. अकबर अतिशयच खुश झाला आणि त्याला म्हणाला की तुला काय पाहिजे, काही पाहिजे ते माग. तेव्हा त्यांनी सुद्धा एक सुंदर, तिथेही काव्य सतत काव्यात्मच बोलणं आहे, साधं गद्य बोलणंच नाही. तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं, न याचे गजालिम न वाजी राजी, मला हत्तीदळ नको, घोडदळ नको, न वित्तेषु चित्तम मदीयम कदाचित, मला पैसा नको. इयम सुस्तनी मस्तकन्यस्त कुंभा, ही जी मस्तकावर कुंभ घेऊन चालणारी ही जी मुलगी आहे ना, लवंगी कुरंगी दृगंगी करो तू, ही लवंगी आहे, हिची जी कुरंग नयन आहे, हरणासारखे हिचे डोळे आहेत, तिने माझा अंगीकार करावा, म्हणजे माझा स्वीकार करावा. असा जर तिने स्वीकार केला तर मला इंद्राचं नंदनवन सुद्धा माझा फिकं पडेल, ही जर का मला लाभली तर. आणि मग खरोखर अकबर अतिशय प्रसन्न झालेलाच होता आणि म्हणून त्यांनी त्यांचा दोघांचा विवाह लावून दिला. अकबराने जरी विवाह लावला तरी समाजाच्या टीकेला त्यांना खूप तोंड द्यावं लागलं आणि समाजाने खूप टीका केली. दिल्लीमध्ये समाजाने खूप टीका केली की एका मुस्लिम यवनी स्त्रीशी लग्न केलं. किंवा असंही म्हटलं जातं की त्यांनी यवनी विद्येवर इतकं प्रभुत्व मिळवलेलं होतं या जगन्नाथाने, मुस्लिम म्हणजे उर्दूवर सुद्धा त्यांचं प्रभुत्व होतं. आणि तुम्हाला एक आश्चर्य वाटेल की उपनिषद किती आहेत, तर उपनिषद अनेक आहेत, 500च्या वर उपनिषद खरं तर आहेत. त्याच्यातली 10-11 प्रसिद्ध आहेत. ईशकटकेन, प्रश्नमुंडक, मांडुक्य, ऐतरेय तैतरेय, छांदोग्य, श्वेताश्वतर, छांदोग्य आणि बृहदारण्यक अशी 11 उपनिषद प्रसिद्ध असली तरी उपनिषदांच्या काय संग्रहामध्ये एक उपनिषद असं आहे ज्याचं नाव आहे अल्लोपनिषद. अल्लोपनिषद, तुम्हाला वाटेल अरे मुस्लिमांनी उपनिषद कशी काय रचली, तर ती मुस्लिमांनी रचलेली नाहीये, पण मुस्लिम राजांच्या आश्रयाला राहिलेले जे हिंदू विद्वान होते त्या पंडितांनी हे अल्लोपनिषद रचलं असावं. आणि अनेक विद्वानांच्या मते हे जे अल्लोपनिषद आहे ते या पंडितराज जगन्नाथांनीच रचलेलं आहे असं म्हटलं जातं. तर त्याच्याबद्दल अर्थात पुरावा नाही, कुठल्याच उपनिषदाच्या खाली कुठल्याही ऋषींनी सही केलेली नाहीये की हे माझं उपनिषद आहे. त्यामुळे कोणाची उपनिषद आहेत ह्याचा आपल्याला तसा थांग पत्ता लागत नाही, संदर्भाने मात्र लागू शकतो. तर हे अल्लोपनिषद ज्या जगन्नाथाच्या नावावर आहे त्या जगन्नाथांनी मग काय केलं तर ह्याच्यावर खूप टीका झाली. दिल्लीमध्ये तर इतकी टीका झाली आणि म्हणून ते लवंगीला घेऊन काशीला गेले आणि काशीच्या इथे राहत होते. काशीच्या इथे सुद्धा एक अप्पय्या दीक्षित नावाचे विद्वान होते आणि ते अतिशय म्हणजे काशीतले अगदी सर्वोत्कृष्ट विद्वान असं म्हटलं जायचं. पण त्यांच्या ग्रंथावर सुद्धा या जगन्नाथाने टीका केली, खंडनात्मक टीका केली, अगदी घणाघाती टीका केली. त्यामुळे ते अप्पय्या दीक्षित जरासे रागवले. मग त्यांनीही याची खूप अवहेलना केली आणि एकदा ते गंगेवरून स्नान करून येत असताना त्यांना हा वाटेत झोपलेला दिसला. हा जो पंडितराज जगन्नाथ आहे तो वाटेत झोपलेला दिसला. तेव्हा त्यांनी कुत्सिततेने उपहासाने म्हणाले की तुम्ही राहा झोपून, तुम्ही झोपा काढा, पण ती गंगा माता तुमची पापं धुण्यासाठी जागी आहे. आणि तेव्हापासून ह्याच्या हृदयामध्ये ती गंगेविषयीची भक्ती प्रीती जागी झाली आणि तेव्हापासून हा गंगा भक्त झाला. अवहेलना सुरूच होती, टीका सुरूच होती. लोक अतिशय धर्मबुडवा, पाखंडी, पापी असं ह्याला म्हणत होते. हा सगळं सहन करत होता, कारण त्याला फक्त आपलं काव्य रचायचं होतं, आपलं काही ग्रंथ लिहायचे होते. त्यामुळे यांनी दुर्लक्ष केलं. पण शेवटी त्या टीकेचा सुद्धा, त्या अवहेलनाचा सुद्धा अतिरेक झाला आणि शेवटी त्यांनी ठरवलं की आता आपण स्वतःचा देह गंगार्पण करायचा. आणि म्हणून तो गंगेपाशी आला आणि गंगेला विनंती करायला लागला की
मला तुझ्यामध्ये सामावून घे. इथपर्यंत काल आपण कथा पाहिली होती. त्याच्या पुढचे 9 श्लोकही पाहिले होते की कशी आहे ही गंगा. तर तिचं सगळं स्तवनच आहे. समृद्धम सौभाग्यम सकल वसुधाया किमपि तन महेश्वर्यै लीला जनित जगत अखंड परशोः श्रुतीनाम सर्वस्वम सुकृतमथ मुक्तम सुरारीणाम असं म्हटलेलं आहे. असे हे कवन रचत असताना 9 श्लोक म्हणून झाले होते आणि 9 पायऱ्या गंगा वर चढली होती. प्रत्येक श्लोकागणित एक पायरी ती वर चढती आहे. पहिल्यांदा तिचं स्तवन केलेलं आहे. मग दुसऱ्यांदा तिला विनंती केली, दरिद्राणाम दुःखम, आमचं दारिद्र्य, आमचं दैन्य, आमची पाप सगळी तू नाहीशी कर आणि आम्हाला आत्मसात कर. असे आपण 4-5 श्लोक पाहिल्यानंतर 6व्या श्लोकामध्ये असं म्हटलं होतं की तुझ्या पाण्यामुळे, म्हणजे आता पाण्यामुळे असं नाही म्हणता येणार, तुझ्यामध्ये स्नान केल्यामुळे काय होतं, तुझं दर्शन घेतल्यामुळे, नुसतं दर्शन स्नान नाही केलं, नुसतं दर्शन घेतलं, तुझं नुसतं स्मरण केलं, तुझं श्रवण केलं तरी सुद्धा पाप नाहीशी होतात. आणि ह्याच्या पुढची पायरी आपण पाहिली होती 6व्या श्लोकामध्ये की तुझ्यामध्ये स्नान करणाऱ्यांचं सगळं पाप नाहीशी होतात, ते जंतुनाशक पाणी वगैरे आपण काल त्याचे गुणधर्म वगैरे सगळं पाहिलं होतं. आता त्यांनी असं म्हटलंय की तुझ्यामध्ये स्नान करणाऱ्यांची दुःख पाप नाहीशी होतात, ही तर गोष्ट बाजूलाच ठेव, पण तुझ्यामध्ये स्नानासाठी ज्या स्त्रिया उतरतात, राजस्त्रिया, ज्या नृपती रमणी असं म्हटलेलं आहे, या नृपती रमणी जेव्हा तुझ्या जलामध्ये स्नानासाठी उतरतात, जेव्हा ते वस्त्र उतरवतात, तर तेव्हा त्यांच्या अंगाला लावलेली जी उटी होती, आदल्या दिवशीची अंगाला लावलेली कस्तुरी केशराची उटी होती, ती उटी जेव्हा पाण्यात मिसळते तेव्हा ती उटी, ती कस्तुरी ज्या हरणाच्या नाभीतनं निघालेली आहे, ती हरणं सुद्धा नंदनवनापर्यंत पोहोचतात आणि त्यांना सुद्धा मुक्ती मिळते. म्हणजे किती आपण काल बघितलं होतं बादरायण संबंध कसा आहे की त्या हरणांना सुद्धा मुक्ती मिळते असंही आपण पाहिलं होतं. म्हणजे किती विलक्षण ह्या गंगेचं सामर्थ्य आहे. नुसतं श्रवणाने, स्मरणाने, दर्शनाने, आंघोळीने होतच. काल आपण बोलता बोलता असंही मी म्हटलं होतं की गंगेच्या पाण्याच्या आंघोळीने नक्कीच पापातनं मुक्ती होते, ही खरी गोष्ट आहे. पण एक गोष्ट अशी आहे की गंगेचं पाणी गरम केलं की त्याचे गुणधर्म नाहीसे होतात. त्यामुळे हॉटेलमध्ये जर का तुम्ही राहत असाल, धर्मशाळेत राहत असाल आणि गरम पाण्याने आंघोळ केली तर ते गंगा स्नान नाही होणार. गंगेच्या पात्रात उतरूनच स्नान केलं तरच ते गंगा स्नान आहे असंही म्हणता येईल. असं आपण 9 श्लोकापर्यंत काल आलेलं होतं. दुसरी एक गोष्ट, आता हे आपलं कालचा सगळा आढावा झाला. आता आजच्या सुरुवात करण्यापूर्वी आपल्याशी एक जरा शेअर करायची गोष्ट. कालचे आपले 9 श्लोक झाले, बऱ्याच लोकांना आवडलेही, पण जे अगदी माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत किंवा जवळचे माझे टीकाकार आहेत, ते मला म्हणाले की झालं खूपच छान, पण याच्यात आम्हाला तुमचं काहीच दिसलं नाही. पण ही नुसती गंगेचं काय, त्यात पंडितराज आणि गंगा ह्याच्यातला तो संवाद आहे आणि ते श्लोक आहे, श्लोकांचा अर्थ तुम्ही सांगितलात, पण ह्याच्यात आम्हाला तुमचं काहीच असं जाणवलं नाही. असं खरी गोष्ट आहे, ही खरीच गोष्ट आहे. एक गोष्ट खरं, एक कालच जी क्लिअर व्हायला पाहिजे होती ती झाली नाही की हे निरूपण नाहीये, हे प्रवचन सुद्धा नाहीये किंवा हा कुठला तत्वज्ञानाचा अभ्यास सुद्धा नाहीये. तर मी कालच हे थोडंसं बोलले होते, पण एक शब्द मुख्य बोलायची मी विसरले की हे काय आहे, तर हे सौंदर्य काव्य आहे. आपल्याला ह्याच्यातलं सौंदर्य बघायचं. ह्याच्यात फार तत्वज्ञान नाही, अर्थात थोडंसं आहेच आहे, 10% तत्वज्ञान कुठल्याही ग्रंथात असतंच, त्यामुळे थोडं तत्वज्ञान आहेच आहे, पण जास्त आपण बघणार आहोत ते ह्याच्यातलं सौंदर्य आणि त्याच्या पलीकडे या गंगेचं आणि ह्या लेकराचा, हे दोघं माय लेकराचा संवाद आहे. गंगेला त्यांनी माता मानलेलं आहे आणि तिने त्याला लेकरू मानलेलं आहे, असं आपण काल बघितलं. संवादातनं ते पुष्कळ उलगडत गेलं. मला आपल्या पुढे काय मांडायचंय की हे प्रवचन नाही, हे निरूपण नाही, हे विवरण नाही, तर हे आपण ह्याला अभिवाचन शब्द देऊया का? अभिवाचन म्हटलं तर मग हे, कारण एरवी मी कसं उत्स्फूर्त बोलते, गीता असू दे, उपनिषद असू दे, शंकराचार्य असू दे, पण हे तसं नाहीये. तर हे काय आहे, तर हे अभिवाचन आहे. थोडंसं वाचणार आहे, थोडा श्लोक आणि त्याच्यातलं अर्थातच संस्कृतमधलं जे सौंदर्य आहे ते आपण नक्कीच उलगडणार आहोत. त्यामुळे 9 श्लोकापर्यंत आलो होतो आपण, याला अभिवाचन असं म्हणूया, म्हणजे मग गोंधळ होणार नाही आणि तुमच्या अपेक्षाभंगही होणार नाही. आणि म्हणून याचं नाव फक्त प्रवचनाच्या ऐवजी आपण अभिवाचन असं म्हणूया. काल 9 श्लोकापर्यंत झालं होतं. यदंतः खेलंतो बहुलतर संतोष भरिता, कावळ्यांना सुद्धा कसा मोक्ष लागतो हे आपण काल पाहिलं होतं.
म्हणजे गंगेच्या काठी नुसती माणसंच नाही तर अगदी कावळे चिमण्या जे येतात त्यांना सुद्धा त्या पाण्याचा स्पर्श झाला तरी ते मोक्षापर्यंत जातात आणि ते म्हणतात की ह्या पाण्यापेक्षा आम्हाला ते स्वर्ग सुद्धा नको, त्यामुळे त्या स्वर्गाला सुद्धा ते तुच्छ देखतात. असं इथपर्यंत आपण काल आलो होतो. आता 10व्या श्लोकापासून आज आपण जेवढे होतील तेवढे नक्कीच घेणार. मुख्य आपण बघणार होतो संवाद, या माय लेकरांचा संवाद काय चाललेला आहे. तर हा लेकरू कसं आहे तेही विद्वान आहे आणि ही जी आई आहे ती तर अगदी पापहारिणी कल्याणी अशी ही आई आहे. आणि हा गंगेचा आणि जगन्नाथाचा संवाद बघतोय आपण. आता ही पंडित राजांची प्रार्थना ऐकून गंगामाई जराशी गोंधळली. आज असं काय होतंय, माझ्या लेकराचं अंतरंग मला अजून का कळत नाहीये असं तिला वाटलं. हा काय बोलतोय, कावळ्यांचं स्वर्गात न जाणं किंवा मरण समय ह्याच्यातनं त्याला सुचवायचंय तरी काय. आज अशी वेगळ्याच शब्दात तो माझी प्रार्थना का बरं करतोय आणि अजून खाली का उतरत नाहीये. किती दूर बसलाय ना तो माझ्यापासनं, त्याच्या डोळ्यातले भावही मला नीटसे दिसत नाहीयेत आणि तोही घाट उतरून माझ्याकडे झेपावत नाहीये रोजच्यासारखा. मग खरंच तो फार श्रमला आहे का, तो फार दमला आहे का. म्हणजे आज तो फारच दमलेला दिसतोय, म्हणजे मलाच त्याच्याकडे जायला पाहिजे असं म्हणून तिने विचार केला आणि गंगेने 9वी पायरी ओलांडली. 9 पायऱ्या ती वर चढली. आता जगन्नाथांना सुद्धा, ते बसलेत 52व्या पायरीवर, 9 पायऱ्यावर पाणी आलेलं आहे. आता जगन्नाथांना सुद्धा गंगामाई अधिकच स्पष्ट दिसू लागली, आता जास्त जवळनं दिसायला लागली. गंगेचं पाणी असं अवेळी का वाढतंय ते इतर लोकांना मात्र कळेना. तेव्हा पायरीवर बसलेले इतर लोक मात्र भराभरा पायऱ्या चढून वर यायला लागले. अचानक पूर तर नाही ना येणार, पुराची तर ही लक्षणं नाही आहेत ना असं म्हणून लोक भराभरा वर चढायला लागले. परंतु जगन्नाथ काही घाबरले नाहीत. त्यांनी ओळखलं की ही सुद्धा तिची मायाच आहे, ही मायाच आहे, मायेत तिची लीला आहे, तिची ही क्रीडा आहे. तिचं खरं रूप न कळल्यामुळे लोक घाबरतायत. पण आई, मी नाही घाबरणार. पण आईला कधी लेकरू घाबरतं का. बघा ना, वाघिणीची पिल्लं जशी तिच्या अंगावर निश्चंत खेळतात, इतरांना भीती वाटेल, पिल्लांना भीती वाटत नाही, तसं हे पिल्लू सुद्धा घाबरलं नाही, हा लेकरू सुद्धा घाबरलं नाही. तो म्हणाला, मी नाही घाबरणार, मी जाणतो तुझं खरं रूप. इतरांना वाटतं तशी तू काही केवळ नदी नाहीयेस. बघा आता किती सुंदर विचार मांडलाय. इतरांना जशी तू फक्त नदी वाटतेस तशी तू काही नदी नाहीच आहेस, केवळ जलप्रवाह नाहीस, तुझं सत्य स्वरूप मी जाणतो, तू खरी कोण आहेस हे मला माहितीये. आता जगन्नाथांना खरं तत्वज्ञान आठवायला लागलं. काव्य आहे, सौंदर्य आहे, पण आता तत्वज्ञान आठवायला लागलं. आणि त्यांनी म्हटलेलं आहे, व्यावहारिक सत्तेचा पगडा काही काळ दूर झाल्यावर मायेची प्रातिभासिक सत्ता सुद्धा लोप पावते आणि तेव्हा पारमार्थिक सत्तेतील गंगेला उद्देशून त्यांनी प्रार्थनेला आरंभ केला. हे शब्द कदाचित तुमच्यासाठी नवीन असतील. व्यावहारिक सत्ता, प्रातिभासिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. पण अध्यात्मामध्ये या 3 सत्ता नेहमीच सांगितल्या जातात. सत्ता याचा अर्थ राजकीय सत्ता नाही. सत्ता याचा अर्थ अस्तित्व. सत धातूपासून म्हणजे असं धातूपासून सत्ता हा शब्द बनलेला आहे. अस्तित्व, ज्याला एक्झिस्टन्स म्हणतो, ही सत्ता इथे. आता सत्ता, व्यावहारिक सत्ता म्हणजे तुम्हा आम्हाला, आता आपण एकमेकांना बघतोय म्हणजे हे व्यावहारिक अस्तित्व आहे. तुम्हालाही अस्तित्व आहे, मलाही अस्तित्व आहे, या सगळ्याला, ह्या हॉलला अस्तित्व आहे. ही झाली व्यावहारिक सत्ता. कधी कधी आपल्याला प्रातिभासिक सत्ता अनुभवायला येते. म्हणजे कुठली प्रातिभासिक सत्ता, जिथे भास होतो, म्हणजे दोरी पडले, रज्जू सर्प न्याय असं म्हटलेलं आहे त्याला. दोरी पडलेले, थोडासा अंधार आहे आणि चुकून आपल्याला वाटतं अरे साप तर नाही ना, ही प्रातिभासिक सत्ता आहे. किंवा दुसरं त्याच्यामध्ये उदाहरण देतात, शुक्ती आणि रजत. शुक्ती रजत म्हणजे काय, तर शिंपला पडलेला आहे, समुद्राच्या काठी शिंपला असा उताणा पडलेला आहे आणि त्याचा आतला भाग आहे तो चमकतोय आणि आपल्याला वाटतं चांदीचा तुकडा पडलाय का काय. म्हणून शुक्ती रजत हाही न्याय आहे. किंवा रज्जू सर्प आहे, ही प्रातिभासिक सत्ता झाली जिथे भास होतो. पण पारमार्थिक सत्ता म्हणजे काय, तर पारमार्थिक सत्तेमध्ये सगळीकडे अभेद दिसायला लागतो. कुठे भेदच नाहीये, सगळीकडे आपल्याला भेद दिसतो पण आपण अज्ञानात वावरतोय. पण जे पोचलेले असतात, जे विद्वान आहेत, जे खरंच महान योगी आहेत, ते मात्र काय बघतात, तर ते पारमार्थिक सत्ता बघतात. किंवा त्यांना सगळीकडे एकच तत्व, एकच ब्रह्मतत्व, एकच आत्मतत्व, एकच परमात्मा सगळीकडे दिसत असतो. त्यामुळे ही आहे पारमार्थिक सत्ता. आणि आता जगन्नाथ आहे ते पारमार्थिक सत्तेपर्यंत पोहोचलेले आहेत आणि म्हणून त्यांनी ओळखलं, ही गंगा म्हणजे तुम्ही म्हणता तशी साधी नदी नाहीये, साधा जलप्रवाह नाहीये,
तर ती साक्षात कोण आहे, तर ती साक्षात पारमार्थिक किंवा ती ब्रह्मस्वरूपच आहे, तीच ब्रह्म आहे. जसं तुझ्यात ब्रह्म आहे तसंच माझ्यातही ब्रह्म आहे, जसं गंगेत ब्रह्म आहे तसंच हिमालयातही ब्रह्म आहे, धुळीच्या कणात आहे तसंच हत्तीत आहे तसंच मुंगीत पण आहे. सगळीकडे ब्रह्म भरलंय हे त्यांना अनुभव आला आणि या पारमार्थिक सत्तेच्या अनुषंगाने त्यांनी ह्या गंगेला ब्रह्मस्वरूपच मानलंय आणि तिची आता स्तुती करताना काय म्हणतात ते बघूया आपण. नयत साक्षात वेदै रपि गलित भेदैरविसतं नयस्मिन् जीवानां प्रसरति मनोवागवसरः निराकारं नित्यं निजमहिम निर्वासिततमो विशुद्धै यत्तत्त्वं सुरतटिनी तत्त्वन्न विषयः. इथे गंगेला काय म्हटलेलं आहे, सुरतटिनी. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. सुर सुद्धा जिच्या तटावर राहतात अशी सुरतटिनी तर ही आहेच आहे. पुन्हा तिला म्हटलंय स्वर्गंगा, स्वर्गातून साक्षात ही आलेली आहे पृथ्वीवरती, अशी ही स्वर्गंगा आहे. त्यामुळे ही स्वर्गंगा इथे अवतरलेली आहे आणि ही जसं त्यांनी म्हटलेले वेदैही वेदै अपि गलित भेदैरवसितम, वेदांनी सुद्धा काय केलं तर आपल्यातले भेद दूर करून हे सगळे वेद शेवटी एकच आहे. व्यासांनी त्याचं संकलन केलं, त्याचे विभाग केले, सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद वगैरे वगैरे, पण तरी सुद्धा वेदांना सुद्धा जाणता आलं नाही, श्रुतींना सुद्धा जिचं महत्त्व समजलं नाही. श्रुती सुद्धा जिथे थांबतात, जिथे थकतात, जिथे त्यांचं वाणी मौन पावते, ते काय आहे, ते तत्व हे आत्मतत्व आहे. किंवा ते म्हणतात नेती 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 न इति. असं आहे का, न इति. गोल आहे का, परब्रह्म कसं आहे, पिवळं आहे का, नाही पिवळं नाही, निळं आहे का, नाही निळं नाही, असं आहे का, तसं आहे का, कितीही वर्णन केलं तरी परब्रह्माचं वर्णन करता येत नाही, कारण ते अनिर्वचनीय आहे, अवर्णनीय आहे असं ब्रह्म आहे. ते परब्रह्म आणि ही जी गंगा मला समोर माझी आई रूपानी, माता रूपानी दिसतीये, ती वेगळं नाहीच आहे असं म्हटलंय. निराकार, नित्य, स्वतेजानी अंधार नष्ट करणारं विशुद्ध असं तत्व आहे, ते तूच आहेस आई असं म्हणून ती 10वा श्लोक आपण बघितला. ते ऐकून आता बघा, गंगेला तरी परब्रह्म म्हटलेलं आहे. काय वाटलं असेल त्या आईला, काय वाटलं असेल, गंगेचा ऊर भरून आला. माझा हा निस्सीम भक्त जगन्नाथ, हे माझं लेकरू मला सांगतो आहे की आई तूच तर परब्रह्म आहेस. काय सांगतोय बघा. बाकीच्यांनी तिला काय म्हटलंय, सर्वांनी मला देवता मानलं, गंगेला आपण देवता मानतो, माझ्या वडिलांना हिमालयाला देवतात्मा म्हणतात, पण तू मात्र मला पुरतं ओळखलंस रे, तू पंडितच आहेस ना शेवटी. आई काय म्हणते बघा, तू पंडितच आहेस ना. आईला हे तत्वज्ञान शिकवणारा कपिल मुनीच आहेस तू. आपल्याला माहिती आहे, अनेकांना माहिती असेल, देवहूती आणि कर्दम ऋषींचा मुलगा जो कपिल आहे त्यांनी आपल्या आईला तत्वज्ञान शिकवलेलं आहे आणि त्याला कपिल गीता असंही म्हणतात. आणि त्या गीतेमध्ये संपूर्ण सांख्य तत्वज्ञान त्यांनी सांगितलंय. किंवा कपिल मुनींना विभूतीचाही दर्जा दिलेला आहे. इतके श्रेष्ठ कपिल मुनी. ही गंगा त्याला म्हणते की जणू काही तू माझा मुलगा कपिल मुनीच आहेस आणि म्हणून तू मला परफेक्टली ओळखलंयस, बरोबर ओळखलंयस. बाकीच्यांना काही म्हणू नये, मला देवता वगैरे, पण तू मला ओळखलंयस, तू परब्रह्मच मला म्हणतोयस. आणि हे आजच्या युगातला तू कपिल मुनीच आहेस, कारण वेदांचं जे महावाक्य आहे ना, तत्त्वम असी, ते मला तू सांगतोयस. कारण मी कशी आहे, आता बघा त्यांनी फार सुंदर वर्णन केलंय. मी कशी आहे, आपल्यामध्ये सुद्धा फार वेगवेगळी रूपं असतात. तुम्ही आम्ही जेव्हा आई असतो तेव्हा वेगळं, बहीण असतो तेव्हा वेगळं, मुलगी असतो तेव्हा वेगळं, पत्नी असतो, वेगवेगळी रूपं आहेत. ही गंगा काय म्हणते, मी कशी आहे, मी स्थूल रूपाने नदी आहे. स्थूल रूपाने पाहिलं तर मी नदी आहे, प्रवाह रूपाने पाहिलं तर मी साक्षात गती आहे, म्हणजे मी शक्ती आहे, आणि कर्मरूपाने पाहिलं तर मी पापहारिणी आहे. अशी मी त्रिविध आहे. पण बाळा, तुझी दृष्टीच वेगळी आहे रे. तुझ्या ज्ञानचक्षुना माझं रूप कळलं आहे. तू ब्रह्मरूपामध्येच मला पाहतो आहेस. तुला स्वस्वरूपाशी एकरूप व्हायचं आहे. तुला नरदेहाचं सार्थक करायचं आहे. म्हणून तर तू असा आज घाटाच्या वरच्या पायरीवरच बसून राहिलास. लौकिकदृष्ट्या मी तुझ्यापर्यंत पोचले सुद्धा नाहीये, पण तू मात्र माझ्याशी एकरूप होण्याच्या प्रयत्नात इथे बसून मला आळवतोयस, माझी स्तवन करतोयस, माझी स्तुती गातोयस, असा तू आहेस. पण मीही माझे तत्वरूप विसरून तुझे शब्दच ऐकण्यात गुंगून गेले रे. मलाही माझा विसर पडला, मी गुंतून गेले.
तू माझ्याशी एकरूप व्हायला, माझ्यात विसावायला आतुर झालास हे मला समजतंय, पण तरी सुद्धा माझं समाधान होईपर्यंत मी माझं स्वरूप प्रगट न करता नदी म्हणूनच वाहणार आहे. बघा, परब्रह्म स्वरूप जर का प्रगट झालं तर ते परब्रह्म राहत नाही, तेव्हा ते मायेच्या आड लपतं. चांगदेव 65 मध्ये सुद्धा असं सांगितलंय, जव जव ते लपे तव तव माया भासे. ते जेव्हा लपतं तेव्हाच आपल्याला मायेचा दृष्टांत होतो किंवा मायेचा साक्षात्कार होतो, आणि परब्रह्म जेव्हा उघड होतो तेव्हा ही माया लपून जाते. एक आहे तर एक नाही, माया आहे तर ब्रह्म नाही, ब्रह्म आहे तर माया नाही. एक लपलं की दुसरं उघड होतं. आणि मग आता ती काय म्हणते, तू कितीही आळवलंस तरी मी माझं स्वरूप विसरणार नाही. मी आता नदी म्हणून वाहते, ती नदी म्हणूनच वाहणार, कारण त्याच्यामध्ये माझा एक स्वार्थ आहे. आईचा सुद्धा स्वार्थ काय आहे तर गोड स्वार्थ आहे. ती म्हणते की तुझ्यासारखा प्रतिभावान शब्द प्रभू माझ्या तीरावर बसून माझी प्रार्थना करेल असं पुन्हा कधीतरी घडणार आहे का? मला ऐकू तरी दे ना. हीच शंका माझ्यासारखी मनात येते, म्हणून मी म्हणते लेकरा की तू गातच राहा, माझे कान तृप्त होईपर्यंत तुझी रचना चालूच राहू दे, मी येतेच आहे रे तुझ्यापाशी, असं म्हणत गंगेनी 10वी पायरी सुद्धा ओलांडली. प्रत्येक पायरीला वेगळं स्तवन आहे, वेगळा विषय आहे, आणि ही पायरी ओलांडली. या त्यांनी म्हटलेलं आहे, ही पायरी ओलांडताना त्यांनी आणखीन एक श्लोक, पुढचा श्लोक म्हणलाय, महादानैर्ध्यानैर् बहुविध वितानैरपि चयन् न लभ्यं घोराभिस् सुविमल तपोराशिभिरपि अचिन्त्यं तद्विष्णो पदमखिल साधारणतया ददानाकेनासित् त्वमिह तुलनीया कथयनः. आता तू कशी लाभणार आहेस, कशी तू मिळणार आहेस मला, तर कशाने? बरं का, आता गंगेचं पुण्य किंवा गंगेचं जे काय सामर्थ्य आहे ते आपल्यामध्ये कसं येणार आहे? महादानैर ध्यानैर बहुविध वितानैरपि चयन. दान केल्याने, तप केल्याने मिळणार आहे, कशानेही मिळणार नाही. न लभ्यं घोराभि सुविमल तपोराशिभिरपि. त्यामुळे तप, ध्यान, ध्यान ह्यानी मिळणार नाही, कारण तू कशी आहेस, तू फार विलक्षण आहेस, अतुलनीय आहेस, तुझी तुलना कशाशीही होणार नाही. आणि हेच तू कारण तू कोण आहेस तर तू साक्षात परब्रह्म आहेस, साक्षात परमात्मा आहेस, साक्षात आत्मतत्व आहेस. त्यामुळे तुला प्राप्त करणं इतकं सहजासहजी शक्यच नाहीये. किंवा जे गीतेमध्ये सांगितले, न वेद यज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न, ह्या गोष्टी जशा सांगितले की ह्यांनी ते प्राप्त होणं शक्य नाहीये, तर ही साधनं आपल्या फक्त साध्यापर्यंत नेतात पण त्या परब्रह्मापर्यंत पोचवत नाहीत. त्यामुळे त्याच्यासाठी काय पाहिजे तर त्याचंही उत्तर कठोपनिषदात फार सुंदर सांगितलेलं आहे. हे कशाने हा आत्मा, हा परमात्मा कशाने प्राप्त होतो? अयम आत्मा न प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुधा श्रुतेन. कशाने प्राप्त होतो? कशानेही प्राप्त होत नाही. अयम आत्मा न प्रवचनेन लभ्य. प्रवचनाने प्राप्त होतो का? प्रवचन केलं किंवा ऐकलं नाही, प्राप्त नाही. मग न मेधया, आमच्याकडे खूप बुद्धी आहे, तल्लख कुशाग्र बुद्धी आहे, मग प्राप्त होईल नाही. न बहुधा श्रुतेन, खूप ऐकलंय, खूप अभ्यास केलाय, खूप ग्रंथाचं पठण केलंय, तरी सुद्धा तो प्राप्त होणार नाही. मग कशाने प्राप्त होणार? मग एवढं केलं आम्ही व्यर्थच का? आधीच सांगायचं. मग एवढा अभ्यास आम्ही करतोय, आधीच सांगायचं. या सगळ्यांनीही प्राप्त होणार नाहीये. तर त्यांनी एक फार त्याचं एक मर्म सांगितलंय, यम एष वृणुते तेनहि तस्य लभ्यः. तो ज्याला निवडतो त्यालाच तो प्राप्त होतो. किंवा श्री अरविंदांच्या भाषेत सांगितलं तर असं म्हटलेलं आहे, वन ही चूजेस डेस्टिनी, डेस्टिनी हॅज ऑलरेडी चोजन हिम. त्यामुळे ऑलरेडी चोजन हिम, त्यांनी डेस्टिनीने त्याला आधीच निवडलेलं असतं. तसं परब्रह्माने जेव्हा आपल्याला निवडेल तेव्हाच आपल्याला तो प्राप्त होणार आहे. त्यांनी निवडावं याच्यासाठी आपण काय करायचं? बघा ना, एवढी अब्जावधी माणसं आहेत, त्याच्यात त्यांनी मला का निवडावं? का निवडावं? तर ह्याचं उत्तर असंच आहे. का निवडेल तो? की कशामुळे? तू काय दिसायला चांगली आहे का? खूप पैसा आहे? उलट ह्या गोष्टी नकोतच. जेवढ्या नसतील तेवढ्या चांगल्या. चांगलं रूप नको, चांगला पैसा नको, चांगलं विद्या नको, काही नको. मग काय पाहिजे? परमात्म्याला पाहिजे काय? तर फक्त तुमचा भाव पाहिजे, बास. दॅट्स ऑल. भाव तुमचा शुद्ध असेल तर तो निवडतो. मग भाव शुद्ध होण्यासाठी काय करायचं? जी अशुद्धी आहे ना शरीरामध्ये साठलेली सगळी, मत्सर आहे, क्रोध आहे, संताप आहे, कामभाव, कितीतरी गोष्टींचा नुसता खच पडलेला इथे
वाईट भावनांचा त्या सगळ्या काढून टाकायच्या आणि कसं व्हायचं तर त्याच्यासारखंच व्हायचं. त्याच्यासारखं व्हायचं म्हणजे काय, तो कसा आहे तर तो सत चित आत्मा आहे. सत व्हायचंय, चित चैतन्ययुक्त आहे आणि आत्मा आनंद, सच्चित आनंद असा तो आहे, असं व्हायचंय. म्हणजे मी नेहमीच सांगते, दुधात दूध मिसळतं, तेलात तेल मिसळतं, पाण्यात पाणी मिसळतं, पण दुधात तेल नाही ना मिसळणार. मग तुम्हाला परब्रह्माशी एकरूप व्हायचं असेल तर परब्रह्मासारखंच व्हायला पाहिजे. आणि तर तो एका क्षणात म्हणजे थेंबुटा सागरी बुडाला, एक थेंब सागरात मिळाल्या पुन्हा तो थेंब काढता येतो का, नाही काढता येत. तोच थेंब द्या आम्हाला परत, नाही येणार. एकदा बुडाला की तो सागरच झाला. त्यामुळे नदी बिघडली सागराची झाली असं होतं. तसंच आपल्याला बिघडायचंय, पण त्या दृष्टीने बिघडायचंय, वाईट अर्थाने नाही घ्यायचं. तर असं बिघडून आपल्याला परमात्मा स्वरूप जर का होता आलं तर ते नक्कीच शक्य आहे. आणि इथे म्हणूनच म्हणले आणि त्याच्याबद्दल सुद्धा परब्रह्माचं वर्णन करताना 11व्या अध्यायात जे म्हणले, नत्वत समोस्त्यभ्यधिकत कुतोन्यो, तुझ्या जोडीचं कोणी नाही तर तुला मोडेल असं कोण असणार आहे. विनोबाने त्याच्याबद्दल म्हणले, तुझी न जोडी तुझं कोण मोडी, तुझ्या जोडीला पण कोणी येऊ शकत नाही तर तुला मोडणार कोण असणार आहे. आणि इथे पंडित राज सुद्धा हेच म्हणतात की ददाना के नासे त्वमिह तुलनीया कथयनहा, तुझी तुलना करायला कोणी दिसतच नाही. तुलना कशाची करतो आपण की कोणाच्या केसाला अगदी नागिणीची उपमा देतो, दातांना कुंदकळ्याची उपमा देतो, रंगाला आणखी केतकीचा रंग असं म्हणतो. पण याला उपमा द्यायला काही शिल्लकच नाहीये. तशीच ही गंगेला उपमा देऊन 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 कुणाची देणार, तर देताच येत नाही असंही म्हटलेलं आहे. आता हे सगळं म्हणत असताना गंगा अतिशय भरून पावली. आपल्या लेकराने आपलं खरं रूप ओळखल्यावर तिला इतका आनंद झाला. ह्या हृदयीचे त्या हृदयी अशा अलौकिक अवस्थेत जगन्नाथांना सुद्धा जाणवलं की आई गंगा आज माझ्या काव्याची भुकेलेली आहे. एरवी कशी आहे, मागच्या वेळेस आपण कालच्या ह्याच्यात पाहिलं होतं की इतरांची काव्य कशाला करतोस, तुझं काही आहे का नाही. आज ती माझ्या काव्याची भुकेलेली आहे. अजूनही मी तिच्या पाण्यात उतरलो नाही म्हणून तिने अगदी आपले कान टवकारले आणि बाहू पसरून ती मला पुन्हा पुन्हा हाका मारते. पुत्राच्या स्पर्शासाठी तिचे हात अगदी आसुसलेले आहेत. ही गंगा मैया म्हणजे साक्षात ब्रह्म आणि मी तर एक सामान्य जीव. कोणत्या शब्दात हिचा महिमा वर्णन करावा असं त्याला वाटलं. आणि पुन्हा पुढचा श्लोक त्यांनी रचलेला आहे, स्तवनाचा 12वा श्लोक आहे. नृणामी क्षामात्रा दपि परिहरन्त्या भवभयं शिवायास्ते मूर्ते इह महिमानं निगदतु अमर्षम्लानाया परममनुरोधं गिरिभुवो विहाय श्रीकंठः शिरसि नियतं धारयति याम्. आता हिचं वर्णन करताना त्यांनी म्हटलेलं आहे की नुसता कटाक्ष, जिने नुसतं आपल्याकडे पाहिल्यावर सुद्धा आपलं भवभयाचं हरण होतं, अशा तुझ्या कल्याणकारक मूर्तीचा मी महिमा वर्णन तरी कसा करू. पण खरंच ज्याचं वर्णन करता येत नाही तेच हे परब्रह्म तत्व आहे. आणि मग तू कशी आहेस तर अनिर्वचनीय अशी शक्ती स्वरूपिणी आहे. शिव आणि शक्ती, शिवानी हिला धारण केलेलं आहे. शिव हा तो आहे आणि शक्ती ही ती आहे. शिवशक्तीचं सामरस्य, शिवशक्तीचं समावेशन इतकं सुंदर अमृतानुभवात वर्णन केलेलंच आहे सगळीकडे. सगळ्याच संतांनी त्याचे वर्णन केले. आमचे आचार्य तर फारच वेगळं वर्णन करतात. ते म्हणतात चांपेय गौरार्ध शरीर कायै. ती कशी आहे, तिचा वर्ण आहे तो सोमचाफ्याचा वर्ण आहे. चांपेय गौरार्ध शरीर कायै कर्पूर गौरार्ध शरीर काय धम्मिल्लकायै च जटाधराय नमः शिवायै च नमः शिवाय. ती कशी आहे, ती अर्धी आहे. अर्धी आणि हा अर्धा मिळून पूर्ण होतो. ऍक्च्युली खरं पाहिलं तर पती पत्नीचं सुद्धा असंच असायला पाहिजे. तो अर्धा आणि ती अर्धी मिळून पूर्ण होतं. तो एक आणि ही एक असं दोन होत नाहीत. दोन झालं की मग द्वैत आलं की भांडणं होतात, कलह होतात. पण या दोघांचं जेव्हा अद्वैत होतं तशी ही शक्ती स्वरूपिणी गंगा आहे आणि शिवानी तिला धारण केलेलं आहे असंही म्हटलेलं आहे. आणि आता तुझं वर्णन कसं करू, माझ्याकडे शब्दच नाही आहेत तुझं वर्णन करायला. हे ऐकून गंगा अतिशय प्रसन्न झाली, थोडीशी हसली. ती म्हणाली, शंकराने मला मस्तकी धारण केलंय म्हणून तू म्हणतोयस की पार्वती माझ्याकडे सापत्न भावानी सवती मत्सराने माझ्याकडे बघतीये. खरं आहे, पण हे तिचं सुद्धा अज्ञानच आहे. पार्वतीचं सुद्धा हे अज्ञानच आहे की
की मी काही शंकराची पत्नी नाहीये. त्यांनी मला धारण कशासाठी केलंय तर फक्त समानशीले व्यसनेषु सख्यम एवढंच त्याच्यातलं तात्पर्य आहे. म्हणजे शंकर ह्याचा अर्थ काय आहे? शंकरोती इति शंकरः, कल्याण करणारा तो शंकर आहे. आणि मला कशासाठी भगीरथाने एवढ्या पृथ्वीवर आणलंय? शंक करण्यासाठीच, म्हणजे कल्याण करण्यासाठीच मला धर्तीवर आणलेलं आहे. म्हणजे शंकराचं ध्येय आणि माझं ध्येय एकच आहे, म्हणून आमचं जुळतं एवढंच आहे. मी काही त्याची पत्नी वगैरे नाहीये. तिला वाटत असेल पार्वतीला की सौती मत्सर वगैरे, पण तसं मला नाहीये. आणि म्हणूनच शंकराने मला आनंदाने आपल्या डोक्यावर धरलंय. मी तर शंकराची खरं तर सखी आहे, पण त्याच्याहून कितीतरी लहान आहे. शंकर किती महान आहे, कारण बघा ना, उत्पत्ती स्थिती लयापासून शंकर आहेच आहे आणि ही त्याच्यानंतरची आहे. त्यामुळे मी लहान आहे, म्हणून तर त्यांनी मला आपल्या डोक्यावर धारण केलंय. माझा आवेग सहन करायला भगीरथ पुरेसा नव्हता, म्हणून प्रथम शंकराने डोक्यावर धरून मला शांत केलं आणि मग मी खाली उतरले. तरी सुद्धा भगीरथाला मला त्याच्या छातीवर झेलावं लागलं. भगीरथाने छातीवर झेललेलं आहे गंगेला. खरं तर स्वर्ग सोडून पृथ्वीवर यायची माझी तयारीच नव्हती, मला यायचंच नव्हतं. पण भगीरथाचे कष्ट पाहिले आणि इष्टकार्याच्या सिद्धीसाठी सर्वस्व पणाला लावण्याची त्याची वृत्ती पाहिली आणि माझे वात्सल्य अगदी उफाळून आले. जे कार्य मला विष्णू लोकात राहून करता येणार नव्हते ते मी पृथ्वी तलावर येऊन करू शकत होते. ज्यांची ज्यांची इच्छा असेल त्या सगळ्या माझ्या लेकरांना त्यांचं कल्याण करून उत्तम गती प्राप्त करून देण्यासाठीच मी पृथ्वीवर आले आणि अजूनही माझं ते कार्य अव्याहतपणे सुरू आहे. हा माझा महिमा नाहीये, मी माझं म्हणून सांगत नाहीये बरं का. पुन्हा एवढं बोलून गंगा काय म्हणते, हा माझा महिमा नाहीये, हा त्या जगतपित्याचाच महिमा आहे असं म्हणून गंगा वंदन करण्यासाठी थोडीशी वर चढली. त्या जगतपित्याला वंदन करण्यासाठी वर चढली आणि 12वी पायरी तिने धुवून काढली. पण जगन्नाथाला काही तिचे हे विचार पटेना. जगन्नाथाला हे पटलं नाही. आपली गंगामाई महान आहेच, पण हे ती मान्य का करत नाही? पुन्हा सगळं श्रेय देते त्या जगतपित्याला, जगत परब्रह्माला देते, इतरांना थोरपणा देते आहे. पण तिचं हे म्हणणं मात्र अगदी खरं आहे की ती लोककल्याणाचं काम अजूनही करते आहे, निष्ठेने करते आहे. आणि म्हणून तिच्या कथनाला संमती देत जगन्नाथाने परत तिचं स्तवन सुरूच ठेवलं. मग गंगेला आठवलं, तिलाही आठवलं, आपण खाली येताना विचारलं होतं त्या परमेश्वराला की सतत सगळ्यांची पापं धुवून काढण्यामुळे मी नाही का मलिन होणार, असं विचारलं होतं तिने. खरंच आहे, एवढी कोट्यावधी लोक जर का गंगेमध्ये आपली पापं धुत असतील तर ती नाही का मलिन होणार, असं ती मी विचारलं होतं. तेव्हा त्यांनी मला योजना सांगितली. त्यांनी सांगितलं होतं, जेव्हा सज्जन लोक तुझ्या जलामध्ये स्नान करतील तेव्हा तुझी मलिनता संपून जाईल, तेव्हा तुझी मलिनता संपून जाईल. आणि खरंच जगन्नाथा, तुझ्यासारखे पंडित जेव्हा माझ्या जलाने स्नान करतात तेव्हा मी उल्लसित होते, माझे सारे श्रम संपून जातात. भगवान शंकरानेही मला मस्तकावर धारण करून हेच समजावून सांगितलं की भूतलावर गेलीस तरी सदैव तुला महापुरुष संश्रय प्राप्त होईल. काय सांगितलंय बघा. म्हणजे आपल्याला असं वाटत असेल कदाचित की आम्ही कशाला गंगेत स्नान करू, आम्ही काही पापी बिपी नाही आहोत. आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की आम्ही काही एवढे पापी बिपी काही नाही, आम्ही काही पाप बिप केले, आम्ही सज्जन. मग सज्जनात तर जरूर स्नान, पापी असलात तर कराच, पण सज्जन असलात तर करा, आणखीन दुप्पट ह्यानी करा. कारण तिचं पाप किंवा तिची मलिनता कोण धुवून काढणार सज्जनांशिवाय. आणि महापुरुष संश्रय हाही सांगितलेलाच आहे. आचार्यांनी आमच्या विवेक चूडामणीमध्ये सांगितलं 3 गोष्टी दुर्लभ आहेत, मनुष्यत्व, मुमुक्षुत्व, महापुरुष संश्रय. मग महापुरुष संश्रय जसा आपल्याला हवासा वाटतो तसा गंगेलाही हवासाच वाटतो. महापुरुषांची संगती तिला जेवढी हवीशी वाटते तेवढी त्यांना जरूर द्यावी. तुम्ही पापी असा, पुण्यवान असा, मध्यम असा, कसेही असा, पण गंगेत स्नान करायलाच पाहिजे. प्रत्येक भारतीय व्यक्तीने गंगेमध्ये स्नान करायलाच पाहिजे असंही म्हटलेलं आहे. आणि म्हणून मला महापुरुष संश्रय प्राप्त होतो. म्हणून तर हल्ली मी तुझी जास्त आतुरतेने वाट पाहते. पण तू तर त्या घाटाच्या सगळ्यात वरच्या पायरीवर बसून राहिलास, आज तिथूनच तर परत नाही ना जाणार. थांब, मी थोडी अजून वर येते तुला भेटायला. आणि गंगेने 13वी पायरी सुद्धा ओलांडली. आणि आता जगन्नाथाचं स्तवन सुरूच आहे. तो म्हणतोय, स्खलंती स्वलोका दवनितल शोका परतये जटाजूट ग्रंथौ यदसि विनिबद्धा पुरमिदा
अये निर्लोभानामपि मनसि लोभं जनयतां गुणानामेवायन् तव जननी दोषः परिणतः. तो काय म्हणतोय आता बघा, की तू जे म्हणतेस ना की अवनीतलावरील शोकहरणासाठी जेव्हा तू स्वर्गातून खाली अवतरलीस तेव्हा शंकराने तुला आपल्या जटांच्या गाठीमध्ये घट्ट बांधून ठेवलं. म्हणजे बांधून ठेवणे याचा अर्थ काय आहे? शंकरासारख्या निर्लोभी देवाच्या मनात सुद्धा तुझ्याविषयी लोभ उत्पन्न झाला. तो स्वतः निर्लोभी असला तरी त्यालाही वाटलं ही जगत कल्याण करणारी गंगा आपल्या जटेत बांधावी, म्हणून त्यालाही लोभ उत्पन्न झाला. हा तुझ्या गुणापासून उत्पन्न झालेला दोषच तुझा समजावा. म्हणजे तू इतकी हवीशी आकर्षक आहेस आणि म्हणून त्या निर्लोभी शंकराने सुद्धा लोभाने तुला आपल्याजवळ ठेवून घेतलं. म्हणजे कधी कधी काय गोष्टी होतात की गुणच आपल्याला बंधनकारक ठरतात. अतिगुणी असणं सुद्धा कधी कधी त्रासदायक ठरतं. म्हणजे बघा ना, कावळे चिमण्यांना काही आपण पिंजऱ्यात बांधून ठेवत नाही, पिंजऱ्यामध्ये ठेवत नाही, पण आत्मनोमुख दोषेण बध्यन्ते शुकसारिकाः. पण पोपट मैनेला आपण बांधून ठेवतो, पिंजऱ्यात मध्ये अडकवून ठेवतो. कशाने? पण ते छान आवाज आहे. आत्मनोमुख दोषेण, ते गोड बोलतात हे त्यांचा दोष आहे का? खरं तर किती गुण आहे, पण गुण कधी कधी दोष ठरतो. तसं तिथे झालेलं आहे आणि तुला त्यांनी बांधून ठेवलेला आहे. तो निर्लोभी शंकराच्या मनात सुद्धा हा लोभ निर्माण झाला. पण प्रत्येकालाच उत्तम गोष्टीचा संग्रह हवासा वाटतो. आपल्याला असं काहीतरी उत्तम गोष्ट कुठेतरी मिळाली की आपण अगदी ती हॉलमध्ये दिवाणखान्यामध्ये ठेवतो. बाकीची आपण दगडधोंडे नाही शोकेसमध्ये ठेवत, किंवा तिजोरीत सुद्धा आपण रत्न माणकं ठेवतो. त्यामुळे उत्तम गोष्टीचा हव्यास प्रत्येकालाच आहे. तसंच तो शंकराला सुद्धा, आणि म्हणून त्यांनी तुला बांधून ठेवलं असावं कदाचित, असं त्यांनी म्हटलेलं आहे. जगन्नाथाच्या मनात सुद्धा हाच विचार आला. त्यालाही ते गंगावतरण आठवलं. आपलं तेच खरं अशा भावनेने त्याने गंगेची महानता वेगळ्या प्रकारे तिच्याच पुढे व्यक्त करायचं ठरवलं आणि आई म्हणून साथ घालत त्यांनी आपलं स्तवन सुरूच ठेवलं. शंकरासारख्या निर्लोभ हृदयात सुद्धा तुझ्याविषयी लोभ उत्पन्न होऊन तुला जटेमध्ये बांधून ठेवलं, हा गुणाचाच तुझा दोष आहे. हे जगन्नाथाचे बोलणं ऐकून गंगेला हसू आवरेना. काय तू बोलतोय सारे, गुण कसा दोष ठरेल असं तिला वाटलं. जगन्नाथाच्या हटवादीपणाचं गंगेला कौतुकही वाटलं, आश्चर्यही वाटलं. एवढा हा विद्वान महापंडित, पण माझं खरं रूप ओळखून सुद्धा मला महान ठरवताना प्रत्यक्ष शंकराला लोभी काय म्हणतोय हा? त्याला शंकराचं महात्म्य ठाऊक नाही का? पण सदैव आपल्या मातेची बाजू घेऊनच बोलणाऱ्या लहान अज्ञ बालकासारखा हा बोलतोय. कधी कधी लहान मुलं सुद्धा म्हणतात ना, आई तू मला खूप आवडतेस, तू खूप छान आहेस. बाबा नाही आवडत मला. म्हणजे आईला छान म्हणताना बाबांना वाईट म्हटलंच पाहिजे असं नसतं खरं. पण इथे तो तशी चूक करून बसलाय की शंकराला लोभी म्हणतोय आणि गंगेची स्तुती करतोय. आणि म्हणून, नाहीतर त्यांनी शंकराचा अपमान केला म्हणून जगन्नाथाचा त्या घाटावर ह्या सगळ्यांनी ऐकलं पण इतर कोणी बोललं नाही. भावना विवश होऊन तो अतिशयोक्ती करतोय असं इतरांना वाटलं आणि ते म्हणले बोलू दे थोडा वेळ, त्याला जे म्हणायचे ते म्हणू दे. गंगा घाटापाशीच रेंगाळत राहिली, आपल्या प्रवाहाचा वेग आवरून घेत त्या पायऱ्यांवर खाली वर होत राहिली. पण शेवटी राहवलंच नाही तिला आणि तिने 14वी पायरी सुद्धा ओलांडली. जगन्नाथाने ओळखलं की शंकराला लोभी म्हणणं हे काही तिला रुचलेलं दिसत नाही. पण मला माहिती आहे की आईमध्ये दिव्य शक्ती आहे, ती साधी नदी नाही आहे. तर इतर उदाहरणांनी सुद्धा मी हे स्पष्ट करू शकतो, व्यक्त करू शकतो की आई ही माझी गंगा माता ही साधी आई नाहीये, साधं पाणी नाहीये तिचं. तर तिच्यामध्ये काय काय सामर्थ्य आहे, किती सामर्थ्य आहे बघा. आता त्यांनी म्हटलेलं आहे तू कशी आहेस, तर तू स्वतः भिषकवरा आहेस. भिषकवरा फार नवीनच शब्द आहे बरं का, आपल्याला कदाचित ऐकलं असेल. भेषज, संस्कृतमध्ये भेषज म्हणजे औषध आणि भिषक म्हणजे वैद्य. आता वैद्य नुसती वैद्य नाहीये, वैद्य काय कोणीही असू शकतं, पण वैद्यामधली ही श्रेष्ठ आहे. वरा आहे, वरा म्हणजे श्रेष्ठ. तर ही भिषक वरा कशी आहे, तर कोण कोण हिच्या आश्रयाला येतात बघा. कोण कोण येतात, आता मगाशी आपण पापी पाहिले, पुण्यवान पाहिले, पण एवढेच लोक येत नाहीत. तर अगदी दीन, दलित, रोगी, जड, अंध, पंगू, मुके, बहिरे सगळे तिच्या आश्रयाला येतात. आणि म्हणून जगन्नाथ आता पुढे म्हणतोय जडानंधान पंगून प्रकृती बधिरानुक्ती विकलान ग्रहग्रस्तानस्ता खिल दुरित निस्तार सरणी निलिंपैर्निर्मुक्ता
नपि च निरयांतर्निपततो नरानं बत्रातुं त्वमिह परमं भेषजमसि. तूच हे सगळं सर्वश्रेष्ठ औषध काय आहे तर तूच आहेस. कारण तुझ्या आश्रयाला कोण कोण येतं तर जड लोक आहेत, आंधळे आहेत, पांगळे आहेत, जन्माचे मुके आहेत, नवग्रहांची पीडा झालेले, त्रस्त झालेले, असे सगळे लोक तुझ्या आश्रयाला येतात आणि तू सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेतेस. आणि नुसतंच सामावून घेत नाहीस तर त्यांच्या ज्या व्याधी आहेत, त्यांचे जे विकार आहेत, त्यांची जी दुःख आहेत, त्यांच्या आपत्ती आहेत, त्या सगळ्या दूर करतेस. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं, आपल्याकडे एक श्लोक आहे बघा, किंवा कुठलंही औषध घेताना असं साधारणपणे म्हटलं जातं, शरीरे जर्जरी भूते व्याधिग्रस्ते कलेवरे औषधम जाह्नवीतोयम वैद्यो नारायणो हरी. साधं जरी औषध तुम्ही घेतलं असलं, डॉक्टरांकडून अगदी ॲलोपॅथी असू दे, आयुर्वेदिक असू दे, कुठलंही औषध घेताना समजा हा मंत्र आपण म्हटला तर त्या औषधाचा गुण वाढतो. कुठलंही औषध असू दे, गोळी असू दे, लिक्विड असू दे, काही असू दे, ते औषध घेताना असंच म्हणायचं, शरीरे जर्जरी भूते व्याधिग्रस्ते कलेवरे औषधम जाह्नवीतोयम वैद्यो नारायणो हरी. खरंच आहे, नाहीतरी काय, डॉक्टरांच्या औषधाने आपण बरेच होत नाही. कशामुळे होतो आपण बरे तर श्रद्धेने होतो खरं म्हटलं तर. आणि त्या औषध देणाऱ्या डॉक्टरांच्या मध्ये जो परब्रह्म बसलाय, जो परमात्मा आहे, किंवा ज्या औषधामध्ये सुद्धा जे तत्व आहे, औषधी तत्व, त्याच्यामुळे आपला विकार बरा होतो. त्यामुळे शेवटी वैद्य कोण आहे तो नारायण हरी वैद्य आहे. आणि औषध जाह्नवीतोयम असंही म्हटलेलं आहे. हा 15वा श्लोक होता. मी काही इथे आता जगन्नाथ बोलतोय, मी काही माझ्या मनाने उगीच बोलत नाहीये. आतापर्यंत कितीतरी महापुरुषांनी तुझी ही महती गायली आहे. तो गंगेला सांगतोय की तुला वाटत असेल की हे लेकरू आपलं फार अतिप्रेमामुळे काहीतरी बोलतंय, तर तेवढंच माझं नाहीये कारण, तर मला त्याच्या पुढेही काहीतरी तुला सांगायचंय. मी तुला दिव्यौषधी म्हणतोय, पण खरंच जगद्गुरु आद्य शंकराचार्य तर तुझं महात्म सांगताना म्हणतात ह्याच्याही पुढे जाऊन बरं का. मी काय तुला म्हणते की तू दिव्य औषधी आहे, तुझ्यामुळे हे रोग बरे होतात. पण आचार्य म्हणतात की या गंगा जलाला यम सुद्धा घाबरतो, यमाला सुद्धा याची भीती वाटते. काय म्हटले आचार्यांनी, चर्पट पंजरिका ह्या स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे, भगवत गीता किंचित अधीता. भगवद्गीता किंचित जरी शिकली, एवढीशी एखादा श्लोक जरी तुम्ही म्हणला, भगवत गीता किंचित अधीता गंगा जल लव कणिका पिता. गंगा जलाचा लव कणभर जरी प्यायला, किंवा सकृतपी यस्य मुरारी समर्चा, किंवा मुरारीची अर्चना जरी केली, तस्य यमः किं कुरुते चर्चा. त्याची यम कधी चर्चा करेल का, किंवा यम त्या गोष्टीच्या वाटेला सुद्धा जाणार नाही. अशी त्या गंगा जलाची महती आचार्यांनी गायलेली आहे. भज गोविंदम गोविंदम भज मूढमते असं म्हटलेलं आहे. आचार्यांनी तर तुझा उल्लेख पूर्ण ब्रह्मस्वरूपे असाही केलाय. मग मी थोडीशी तुझी जास्त स्तुती केली, तुला वाटतंय ही अतिशयोक्ती, मी केली समजा जास्त स्तुती, तर तुला का नाही आवडत आहे? ठीक आहे आई, मी आता शंकरांना किंवा इतर कुणालाही नावं नाही ठेवणार, पण तुझी महती गाण्याचं मात्र मी सोडणार नाही, कारण मला तुझ्याशिवाय राहवतच नाही. आणि खरंच एकदा आराध्य दैवताचं वेळ लागलं ना की किती स्तुती करू, किती महती गाऊ, किती वेळा नमस्कार करू, असं होतं की नाही. अर्जुनाच्या वेळेस आपण पाहिलंच आहे विश्वरूप दर्शनात, नमः पुरस्ताद अथ पृष्ठतस्ते नमोस्तुते सर्वत एव सर्व. पुढून नमस्कार करू का, मागून करू का, साईडनी करू का, वरतून करू का, खालून करू, कुठनं नमस्कार करू, असं झालंय. तसंच या जगन्नाथाला झालंय की मी आता तुझी स्तुती करण्याचं मात्र सोडणार नाही. हा लढीवाळ हट्ट ऐकून गंगा किंचित हसली. तिने मोठ्या कौतुकाने मान डोलावली, आणखी एक पायरी वर चढली, 15वी पायरी ती वर चढली. पुढे म्हटलेलं आहे, स्वभाव स्वच्छानां सहज शिशिराणाम यमपारस्ते मातर जयति महिमा कोपि जगती मुदायंगायन्ति द्युतलमनवद्यधृतिभूतः समासाद्याद्यापि स्फुटपुलकसांद्राः सगरजाः. आता इथे सगरपुत्रांचा उल्लेख केलेला आहे. सगरपुत्रांना मुक्ती मिळवण्यासाठी हे भगीरथांनी सगळे प्रयत्न केले होते. हे भगीरथांनी प्रयत्न कशासाठी केले की आपल्या पितरांना मुक्ती मिळावी, आणि ह्याच्यासाठी ती गंगा इतकी अट्टहासाने ती खाली आणली होती. हे सगरपुत्र किंवा हा भगीरथ आहे, यांचाच वंशज कोण आहे तर पुढे बघा,
किंवा गीत रामायणामध्ये सुद्धा गंगेची फार महत्त्व आहे. नकोस नौके परत फिरू हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यांनी गदिमाने सुद्धा इतकं गंगेचं फार विलक्षण वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, गंगे तुझा हा मंगलयोग, भगीरथ आणि तुझा जलौक, त्याचा वंशद नेसी तूही दक्षिण देशा अमर करू, श्रीरामाचे नाम गात या श्रीरामाला परत. म्हणजे हा वंशज कोण आहे तर हा भगीरथाचाच वंश आहे. राम जरी रघुवंशातले असले तरी त्याचे जर का क्लूज म्हटले किंवा त्याचे संदर्भ आहेत तर ते भगीरथापर्यंत जाऊन पोहोचतात, असंही त्याचं वर्णन आलेलं आहे. जगन्नाथाचा हा श्लोक ऐकून गंगेला आपल्या सगर पुत्रांची पुन्हा तीव्रतेने आठवण झाली. त्यांच्यासाठी तर भगीरथाने मोठ्या प्रयत्नाने गंगेला पृथ्वी तलावर आणलं होतं. खरं तर ती तेव्हा थोडीशी नाराजच झाली होती. तिला भूतलावर यायचंच नव्हतं, पण भगीरथाने तिची भागीरथी बनवली. भगीरथामुळेच तिला भागीरथी नाव पडलंय आणि तेव्हापासून ती इथलीच झाली. भूलोकावर आल्याचं दुःख तिला कधीच झालं नव्हतं आणि मर्त्य लोकांनी, इथल्या माणसांनी सुद्धा तिच्यावर मनापासून प्रेम केलं होतं. तिची मनापासून पूजा केली, ती आरती केली, सर्वांनी तिला आई मानलं आणि इथला प्रत्येक जण तिचा भक्त बनला. स्नान करताना, अगदी घरात स्नान करताना सुद्धा तिचं नाव घ्यायला लागला, गंगा. त्यामुळे खरंच आहे, गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा. स्नान करताना तुम्ही इथे जरी पुण्यात जरी तिचं नाव घेतलं तरी त्या पाण्यामध्ये त्या गंगेच्या जलाचं महात्म्य उतरतं असं म्हटलंय. नुसतं स्नान करताना नाव घेतलं, कारण म्हटलंय ना, यस्य स्मरण मात्रेण, नुसतं स्मरण करा त्याचं. त्यामुळे असं म्हटलंय, सर्वसामान्य माणसाच्या आध्यात्मिक पारमार्थिक जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे गंगा आहे. आता ती इथेच आनंदाने राहणार होती. वेळोवेळी तिला नवनवीन भक्त भेटणार होते. आता जगन्नाथ सुद्धा मोठ्या भक्तिभावाने माझी महती गातो आहे. मी त्याला नाराजी नको ती दाखवायला. माझंच लेकरू चुकलं तरी मी एवढं रागवायला नको होतं त्याच्यावर. आता असं नको व्हायला. त्याचा आनंद तो माझा आनंद शेवटी. पण आज हा खाली का उतरत नाही, तिला त्याची कल्पना नाहीये तो खाली का उतरत नाहीये. असू दे, त्याला जे आणि जसं सांगायचंय तसं सांगू दे. आपण ऐकण्याचा आनंद लुटूया, त्याचं कौतुक करूया, या विचारानेच तिला बरं वाटलं आणि समाधानाने ती आणखी 16वी पायरी वर चढली. जगन्नाथाने गंगेचा महिमा सांगताना पुन्हा एकदा सगर पुत्रांचा उल्लेख केला आणि गंगा मातेची त्रिभुवनात असणारी पापहारिणी ही पदवी अधोरेखित केली. हे ऐकून गंगा अस्वस्थ झाली. आज जगन्नाथ फिरून फिरून माझ्या पापहारिणी रूपाबद्दल का बरं बोलतय? पाप्यांना पोटाशी घेणारी मी असं वर्णन करून मला धन्य म्हणताना ह्याच्या पोटात काय सलतंय बरं? तुझ्या अंतःकरणात शिरून मी तुझं शल्य जाणून घ्यावं अशी का तुझी इच्छा आहे? खरंही आहे, आईनेच लेकराला समजून घ्यायचं असतं, पण त्यासाठी तू माझ्या जवळ तरी यायला हवास. आज तर तू माझ्यापासून फारच दूर राहून माझी स्तुती करतोयस. ठीक आहे, मी थोडीशी वर आले तर तू माझ्याकडे धाव घेशील का? आलेच मी, असं म्हणून गंगा मैया 17वी पायरी सुद्धा वर चढली. पुढे म्हटलेलं आहे, पुढचे स्तवन करताना तो आता विदुलाताईंनी श्लोक म्हटला, निधानं धर्माणां किमपि च विधानं नवमुदा प्रधानं तीर्थानां ममल परिधानं त्रिजगतः समाधानं बुद्धे रथ खलु तिरोधानमधियां श्रियामाधानं परिहरतु वापं तव वपुः. इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. काय 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 आचार्यांची जगन्नाथाची जी प्रतिभा आहे. खरं म्हटलं तर हा जगन्नाथ पांडित्य म्हणजे विद्वत्तापूर्ण पांडित्य त्याच्याकडे होतं, प्रतिभा संपन्न काव्यही होतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा संस्कृत भाषेचं इतका एक विलक्षण आविष्कार आहे. संस्कृत भाषेचं एक वैशिष्ट्य काय मराठीतही आहे, पण संस्कृतमध्ये अनुप्रासाचं फार वेगळं वर्णन केलेलं आहे. अनुप्रास ज्याला उत्तम रीतीने साधला, गदिमांच्या बाबतीत सुद्धा असं म्हणतात की त्यांना असं विचारलं कोणीतरी की तुम्ही अनुप्रास किंवा तुमच्या यमक वगैरे फार सुंदर असतं, पण तुम्ही कधी ळ शब्दाचा वापर करत नाही. आणि हे विचारल्यात गदिमांची प्रतिभा तर काय उत्तुंग ह्याची होती. त्यामुळे ते म्हणजे ळचा वापर काय, लगेच त्याने तिथल्या तिथे गीत रचलं, घन निळा लढीवाळा झुलवू नको हिरवळ. किती वेळा ळ शब्द ळ अक्षर आलेलं आहे बघा. तसंच सगळीकडे सगळे संत सगळे कवी ज्यांना अनुप्रासाची गोडी आहे ना, ते एकदा तरी तो अनुप्रास वेगळ्या प्रकाराने वापरतात. समर्थ सुद्धा आमचे वेगळ्या प्रकारे काय म्हटले, दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो, क्ष 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 किती वेळा अक्षर आले. आता ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय
धा धातू वापरलाय. धा याचा अर्थ ठेवणे. धापासनं हित हे कभूधावी झालेलं आहे, पण धा याचा अर्थ ठेवणे. निधान निश्चयाने ठेवणे म्हणजे निधान आहे. निधान म्हणजे काय तर व्युत्पत्ती आहे. निधान म्हणजे सगळ्याचा मूल स्रोत असं म्हटलेलं आहे. बघा आता काय काय म्हटलेलं आहे. धर्माचं मूलस्थान निधानम धर्माणाम किमपि च विधानम नवमुदा. नवा नवा आनंद देणारी ही गंगा माता आहे. ती कशी आहे. प्रधानम तीर्थानाम सगळ्या तीर्थामध्ये प्रधान आहे. म्हणजे बघा आता विधान झालं, निधान झालं, प्रधान झालं. परिधानम निजगतः त्रिजगतः. समाधानम बुद्धे समाधान शब्दही आलेला आहे. तिरोधान पण आलेला आहे आणि आधान पण शब्द आलेला आहे. असे किती वेळा धान 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 शब्द आलेला आहे. पण प्रत्येकाचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे जसा तुम्ही उपसर्ग लावाल तसा अर्थ बदलतो बरं का. कुठलाही उपसर्गामुळे त्या धातूचा अर्थ पूर्ण बदलतो. निधानचा अर्थ काय आहे. मूलस्थान. विधानमचा अर्थ आहे आनंद देणारी. प्रधानमचा अर्थ आहे प्रमुख. नंतर परिधानाचा अर्थ तर आपल्याला माहिती आहे आच्छादणारी, आवरण करणारी अशी आहे. समाधानाचाही अर्थ आपल्याला माहिती आहे, आपण जो समाधान म्हणतो तोच आहे. नंतर तिरोधान म्हणजे काय तर पांघरूण घालणारी. तिरोधान म्हणजे पांघरूण घालणारी आहे. आणि अभ्युदयाचं उगमस्थान म्हणजे आधान. कितीतरी धाचे रूप कितीतरी आलेली आहे. आधान, विधान, प्रधान, समाधान, परिधान, आधान अशी अनेक रूप ह्याच्यामध्ये आलेली आहेत. तिरोधान हा शब्द जरासा आपल्याला न मिळेल, बाकीचे साधारण माहिती आहे. पण तिरोधान म्हणजे काय त्याचा उल्लेख केलेला आहे तर आपल्याला नेहमी कर्माचा सिद्धांत ज्यांनी वाचला असेल त्याच्यामध्ये नक्कीच उल्लेख येतो की पुण्य कसं करावं आणि पाप कसं करावं. असं सांगितलंय पुण्य हे नेहमी झाकून ठेवावं आणि पाप हे नेहमी उघड करावं. आणि आपण नेमकं उलटं करतो. पुण्य उघड करतो. मी ना एवढी देणगी दिली, मी असं काम करते, मी एवढी मोठी आहे, मी इतकी आहे. पुण्य जे केलंय खरं तर ते झाकून ठेवायचं. कारण काय आहे गंमत सांगू का. पुण्य जेवढं उघड कराल तेवढं त्याचं सामर्थ्य कमी होतं, म्हणून ते झाकून ठेवावं. आणि पाप उघड केलं तर पापाची तीव्रता किंवा त्याची इंटेन्सिटी सुद्धा कमी होते. म्हणून पाप हे नेहमी उघड करावं आणि पुण्य झाकून ठेवावं. नेमकं आपली इथेच गफलत होते. आपण पुण्य सगळ्या जगाला सांगायला जातो आणि पाप केलं तर ते चुकून अगदी झाकून झाकून ठेवतो, लपून छपून पाप करतो. तसं होता कामा नये. तर तिरोधानचा हा अर्थ वेगळ्या रीतीने इथे सांगितलेला आहे. इथे निधानम धर्माणाम असं त्यांनी सांगितलंय. आता हे सगळं त्याचं स्तवन चालू असताना तीरावरचे इतरही लोक होते. नुसतंच काही जगन्नाथ आणि लवंगी बसलेले नव्हते, इतरही लोक होते. इतर लोक थोडेसे भांबावले बरं का. म्हटलं तर गंगा शांत आहे पण तरी ती अशी वरवर मात्र चढते. पुराची तशी लक्षणं दिसत नाहीयेत पण पाणी मात्र वाढतंय. ती खवळलेली वाटत नाहीये. कुठे जोराचा वारा नाही का पाऊस नाही, तरी सुद्धा गंगेचं पाणी कसं काय वाढतंय. बघता बघता घाटा खालून वाहणारी गंगा पुष्कळच वर चढली. जवळजवळ 1/3 घाट तिने आक्रमित केलेला आहे. आणि आता अर्थात अजून काळजीचं कारण नाही कारण घाट अजून खूप उंच आहे, त्यामुळे तशी भीती वाटत नाहीये. पण काहीतरी वेगळं घडतंय मात्र एवढं निश्चित. पण ह्या ऋतूमध्ये गंगा अशी इतकी वाढत नाही. या कुजबुजीकडे, लोकांना वाटणाऱ्या कुतूहलाकडे जगन्नाथाचं कशाकडे लक्षच नव्हतं. ते फक्त गंगेशीच बोलत होते. एकरूप व्हायचं होतं ते तिच्यामध्येच. आज फक्त तिच्याशीच मन मोकळं बोलायचं होतं. आणि म्हणून म्हटलेलं आहे न परिहरतू म्हणजे माझ्याच पापाचं नाही तर ही जी लवंगी माझ्या शेजारी बसली माझी प्रेरणा आहे, हिच्याही आमच्या दोघांच्या पापांचं तू परिमार्जन करावंस. त्याचबरोबर अभ्युदयाचं जे उगमस्थान आहे, कारण आपण निश्रेयस आणि अभ्युदय पाहिलं, म्हणून तू माझा गौरवही करतोयस असं गंगा म्हणते. त्याची प्रतिभा आता बहरत चालली आहे. सारेच शब्द कसे सत्वगुण प्रधान आहेत. आपण आधान, निधान, विधान सगळे शब्द सत्वगुण प्रधान आहेत. त्यामुळे त्याच्या काव्यातनं मला शांतीची अनुभूती मिळते आणि म्हणून मी घाटाकडे अधिकच ओढली जाते. तो तसाच शांत बसला असला तरी त्याचं सगळं लक्ष माझ्याकडे लागून राहिले. रेंगाळावं का वर चढावं असा विचार गंगेचाही होईना आणि ती आवेगाने आणखीन एक पायरी वर चढली. 18वी पायरी वर चढली. तेव्हा जगन्नाथाच्या मुखातून शब्द आले पुरोधावन धावन द्रविण मदिरा घूर्णित दृशां महीपानान्नाना तरुणतर खेदस्य नियतं ममैवायं मन्तुस् स्वहित शतहन्तुर्जडधियो वियोगस्ते मातर यदिह करुणातः क्षणमपि. आता
जेव्हा मृत्यू समय जवळ येतो तेव्हा आपल्याला सगळी आपली पापं आठवायला लागतात की अरे हे चुकलं बरं का, हे नको होतं करायला. आता हा जगन्नाथ आहे, अतिशय विद्वान आहे, अतिशय पंडित आहे, थोडासा उद्धट आहे, पण तरी सुद्धा मी आत्तापर्यंत काय काय केलं हे सगळं आता त्याच्यापुढे सगळं चित्र आलेलं आहे. पुरो धावन धावन, मी धावून 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 कुणाची सेवा केली. द्रविड मदिरा घूर्ण्य तदृशा, धनाच्या मदिराने ज्यांचे डोळे फिरले अशा राजांच्या पुढे पुढे मी किती केलं. पुरो धावन धावन, सारखं त्यांच्या मागे लागलो आणि अतिशय कष्टी झालो. खरं शेवटी प्रेयसातून काहीच कधीच समाधान मिळत नाही, कायमचं समाधान फक्त श्रेयसात आहे. त्यामुळे ह्या गोष्टीच्या मागे लागलो. त्यांनी मला भरपूर धन दिलं, वस्त्र अलंकार, सुंदर पत्नी, सगळं मला मिळालं, पण कष्टी झालो आणि शेवटी एवढं करून तुझी सेवा काहीच केली नाही, तुझ्या मागे काहीच लागलो नाही. तुझा आश्रय घ्यायला पाहिजे होता, पण मूर्खपणे मी माझा हितशत्रू बनलो, तुझ्याकडे आजपर्यंत आलो नाही. हा तुझा जो वियोग आहे ना, हा माझ्याकडचा दोष आहे आणि म्हणून आई तू माझ्यावर क्षणभर तरी दया कर ना, असं म्हटलेलं आहे. आता हे पूर्ण धावन धावन, मी किती धावून धावून त्या राजांच्या मागे लागलो होतो आणि त्यांची सेवा करण्यामध्ये सगळं आयुष्य घालवलं. असंच एक सुभाषित आहे बरं का. सगळे संस्कृत कवी आहेत ना, म्हणजे पूर्वी काय असायचं सांगू का, कवींना काही असं निश्चित उत्पन्न नसायचं ना. कुठलेच कवी म्हणा, लेखक म्हणा, गायक म्हणा, वादक म्हणा, यांना काही निश्चित असं उत्पन्नाचं साधन काही नव्हतं. मग ते काय करायचे, तर राजापुढे जाऊन आपली कला सादर करायची, कुठलीही जी कला असेल ती सादर करायचे. आणि राजा जर का खरंच गुणग्राहक असेल, असा अकबरासारखा किंवा भोजराजासारखा, तर राजा भरभरून त्यांना काही वित्त द्यायचा, काही मोत्याचा कंठा वगैरे असं काही देत असे, त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. त्यामुळे अनेक संस्कृत सुभाषितकारांची ही खंत आहे की आम्ही काय केलं, की आम्ही खरंच किती वेळा खोटी स्तुती सुद्धा करावी लागते. राजा कसाही असला तरी त्याला चढवावं लागतं. ही खोटी स्तुती एका सुभाषितकाराला डाचली आणि तो म्हणतोय, यद्वक्त्रं मुहुरीक्षसेन धनिनां ब्रूषेण चाटुन् मृषा, नैवा गर्ववच शृणोषि न तान् प्रत्याशया धावसि, काले बालतृणानि खादसि परं निद्रासि निद्रागमे, तन्मे ब्रूहि कुरंग कुत्र भवता किन्नाम तप्तं तपः. काय म्हटलेलं आहे, कुणाशी बोलतोय हा सुभाषितकार. मी याच्या संदर्भाने ते सुभाषित घेतले बरं का. कुणाशी बोलतोय सुभाषितकार, तर हरणाशी बोलतोय. हरिण काय करतं, हरणाला काही कशाचंही घेणं नाही, कुठला राजा आला गेला, कोणाचं शासन आहे काही संबंध नाही. हरणाचं काम काय आहे, छान कोवळं गवत खायचं, झोप आली की झोपायचं. हरणाचं बरं आहे बाबा, असं त्या सुभाषितकाराला वाटलं आणि तो म्हणला, यत् वक्त्र मुहुरीक्षसेन धनिना, तुला त्या धनवान लोकांच्या तोंडाकडे बघून वेंगाडायची काही गरजच नाहीये, तू करतच नाही. यत् वक्त्र मुहुरीक्षसेन धनिना ब्रूषेण चाटुन् मृषा, तुला खोटी स्तुती करायची सुद्धा गरज पडत नाही. नैवांगर्व वच शृणोषि नचतां, त्यांचं गर्विष्ठपणाचं बोलणं आम्हाला ऐकून घ्यायला लागतं, तुला काही ते ऐकून घ्यावं लागत नाही. नैवा गर्व वच शृणोषि नचतां प्रत्याशया धावसी, किंवा त्यांच्या मागे मागे तुला धावावंही लागत नाही. मग तू काय करतोस, काले बालतृणानि खादसि परं, भूक लागली की कोवळं गवत आपलं खायचं, निद्रासि निद्रागमे, झोप आली की झोपायचं. तू हे कुठलं तप केलंस हे तरी मला सांग की ज्याच्यामुळे मला हे करायला लागतं तुला करायला लागत नाही. तन्मे ब्रूहि कुरंग कुत्र भवता, अरे कुरंगा तू मला सांग की नाम तप्तं तपः, तू कुठलं तप केलंस त्यामुळे तुला इतकं स्वच्छंदी वागायला मिळते आणि मला मात्र या धनवान लोकांच्या मागे मागे तोंड वेंगाडत फिरावं लागतंय. असं सुभाषित आहे. तीच भावना इथे जगन्नाथांनी आता पश्चात्तापाने व्यक्त केली. तेव्हा त्याला पश्चात्ताप नव्हता, जेव्हा त्यांनी राजाच्या पदरी सेवा केली तेव्हा सुद्धा संस्कृत भाषेचं प्रेम तर त्याचं होतंच, पण अर्थातच त्याच्यामध्ये त्यांची स्तुती सुद्धा करणं अपेक्षित किंवा अभिप्रेत होतं. त्यामुळे त्याला आता अपराधी वाटतंय आणि म्हणून तो गंगेकडे ह्या अपराधाची कबुली देतोय. जगन्नाथाचं सगळं लक्ष त्या गंगेकडेच लागून राहिलं होतं. गंगा माता एक एक पायरी वर चढतीये, पण अगदी हळूहळू. माझे विचार, माझी आर्तता तिच्यापर्यंत पोचतीये ना, तिला माझं दुःख जाणवतंय ना, का ती माझ्यावर रागवलीये. असं जर असेल तर माझी प्रार्थना तिच्यापर्यंत कशी पोचणार, कधी पोचणार. माझ्या हातून पूर्वी घडलेले जे अपराध आहेत ती पोटात घालेल ना, नक्कीच घालेल, पण त्यासाठी त्या चुकांची कबुली तिच्या पाशीच द्यायला हवी.
बघा, कुठल्याही आपल्याला पश्चात्ताप झाला ना तर त्याची कबुली तिच्यापाशीच द्यायला हवी, अधिक स्पष्टपणाने बोलायला हवं. जे घडू नये ते माझ्या हातनं घडलं, जे करू नये ते मी केलं, पण आता जो अनुताप माझ्या मनात साठून आला आहे तो तरी नक्कीच व्यक्त करायला हवा. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, मरुल्ली लालोलल लहरी लुलितां भोज पटली स्खलत पांसुव्रात छुरण विसरत कौकुभरुचिः सुरश्री वक्षोज शरद गरुजंबाल जटिलम जलंते जंबालन मम जनन जालम जरयतु. किती वेळा ज अक्षर आलंय, किती वेळा ल अक्षर आलंय बघा. अनुप्रास परत आला, अनुप्रास किती वेळा आलेलं आहे. त्यांनी काय म्हणले, ल अक्षर हे 8 वेळेला आलंय, ज अक्षर सुद्धा 8 वेळेला आलंय. किती सुंदर वर्णन केलंय. मरुल्लीला लोलल लहरी लुलितां भोज पटली. मरुतामुळे, वाऱ्यामुळे त्या कल्लोळ जे आहेत ना, त्याच्या लाटा आहेत त्याच्यावर अशा लहरी उठतायत आणि त्याच्यामुळे कमळे हलू लागतायत. ती कमळं नुसतीच हलत नाहीये, तर कमळातलं जे पराग आहेत ना, त्याच्यातलं जो लालिमा आहे ना, तो गळून सगळा पाण्यावर पसरलाय आणि जणू काही कुंकुवाचा असा रंग सगळीकडे पसरलाय असं वाटतंय. आणि दुसरी गोष्ट काय झालीये की या जे देवस्त्रिया आहेत ना, नृपती रमणी आपण मगाशी पाहिलं होतं, सुरश्री वक्षोज क्षरदगरु जंबाल जटिलम, त्या सुरस्त्रिया ज्या गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करतायत त्यांची जी कंचुकीमधनं जे कस्तुरी गळून पडतीये त्याच्यामुळे त्या कुंकुम रंगाच्या पाण्याला आणखीन दाटपणा सुद्धा आलेला आहे. या दाट झालेलं तुझं जे जल आहे ते माझ्या पापांचं नाहीसं करू देत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. असं एक प्रखर पांडित्य आणि प्रतिभासंपन्न कवित्वाचा हा इतका उत्तम संगम आपल्याला पाहायला मिळालाय. अशी ही पाहिरी आता त्यांनी म्हटलेलं आहे. जगन्नाथाचे हे आर्त शब्द ऐकून गंगेच्या मनात आणखीन करुणा दाटून आली. तसं पाहिलं तर व्यवहारात अडकलेल्या प्रत्येक माणसाला गंगेचा वियोग घडतच असतो. अगदी माझ्या तीरावर राहून सुद्धा कितीतरी लोक माझ्यापासून दूर असतातच की. काशीला राहणारे, अगदी त्या गंगेच्या काठी ऋषिकेश हरिद्वारला राहणारे लोक सुद्धा रोज काही गंगेचं स्नान करतात असं नाहीये, ते माझ्यापासून दूर असतात. कित्येकांना तर माझ्या वियोगाची जाणीव सुद्धा नसते. मग दुःख तर कुठनं असणार. पण हे माझं लेकरू, हा माझा जगन्नाथ कासावीस होऊन माझ्याकडे दयेची याचना करतो आहे. अरे तू माझाच तर आहेस, दयेचा अधिकारी आहेस. तू ज्या राजे राजवाड्यांकडे जात राहिलास याच्यात तुझा काही दोष नाही. आता आई समजून घालते, तुला वाटतंय पश्चात्ताप, पण तुझा दोष नाहीये. जेव्हा दरबारात तू काळजीचा पराभव केलास ना, तेव्हा इथे येणाऱ्या पंडितांच्या मुखी केवळ तुझंच नाव होतं. तुला माहिती नसेल तुझ्या मागे तुझी किती लोकांनी स्तुती केलेली आहे. आणि तेव्हापासून तुला भेटण्याची उत्सुकता माझ्या मनात होतीच, आजही आहे. आणि लेकराला भेटण्यासाठी अधीर झालेली गंगा आणखीन एक पायरी म्हणजे 19वी पायरी वर चढली. एक एक श्लोक पूर्ण झाल्यावर गंगा एक एक पायरी वर चढत होती. तिच्या पाण्यावर लाल रंगाची छटा स्पष्ट दिसत होती. जगन्नाथांनी ती छटा पाहिली आणि त्याचं मन कविकल्पनेने भरून गेलं. नवनवीन अंकुर फुटणारी ही त्याची प्रतिभा पाहून गंगेला आश्चर्यही वाटलं आणि आनंदही झाला. कुठून कुठे पोहोचते रे तुझी प्रतिभा जगन्नाथा. माझा लालिमा पाहून तुला कमलपुष्पाची आठवण होते. देवस्त्रियांच्या वक्षावरला अगरू तुला पाण्यात मिसळलेला दिसतो, पण त्यात लपलेला शृंगार रस तुला दिसत नाही का. कमलतंतूंना अडवणारं शेवाळ पाहून तुला भवजालातनं मुक्ती हवीशी वाटते. कमलतंतूचं जे जाळं पसरलंय त्याच्यावरनं याला काय आठवलं की मी या भवजालात अडकलेलो आहे आणि ह्याच्यातून मुक्ती हवी. तू मुक्तीचाच ध्यास घेतलायस का. तुला देहाची उपाधी का बरं नकोशी झालीये. का म्हणून तुला अशी विरक्ती आलीये. आणि अशी मुक्तीच जर का तुला हवी असेल तर तू साक्षात विश्वेश्वराच्या द्वाराशी जायचंस ना. तो इथेच तर आहे काशीला. माझ्याकडे तू कसा काय आलास. एवढं बोलून ह्या बोलण्याचा जगन्नाथावर काय परिणाम झालाय असं त्याच्या चेहऱ्यावरचे भाव निरखण्यासाठी गंगा आणखीन एक म्हणजे 20वी पायरी वर चढली. जगन्नाथांनी सुद्धा आईच्या मनातला भाव ओळखला. खरंच मला मुक्तीची ओढ लागून राहिलीये. हे खरं असलं तरी अजून माझ्याकडून तिची महान यशोगाथा गायली गेलीच नाहीये. कारण ती आणखीन खरं एवढं मी सांगितलं एवढीच ती नाहीये, याच्यापेक्षा कितीतरी महान आहे. कारण ती कशी आहे तर तिची अनेक नावं आहेत बरं का. गंगेची अनेक नावं आहेत. त्याच्यातलं एक नाव आहे विष्णुपदी. विष्णुपदी हे तिचं नाव आहे. तर विष्णुपदी नाव काय आहे बरं तिला. तर बघा आपण ती नावं थोडीशी बघणार आहोत. वामन अवतार जो होता, वामन अवतारामध्ये पहिल्या पावलाने सगळी पृथ्वी व्यापली.
दुसऱ्या पावलाने सगळं नभोमंडल व्यापलं तेव्हा त्या बटूच्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या नखाचा धक्का लागून ब्रह्मांडाचं कवच फुटलं. ब्रह्मांडाचं जे कवच होतं ते फुटलं आणि ब्रह्मांडाच्या बाहेरचं जल विष्णूच्या पायाला स्पर्श करून ब्रह्मांडामध्ये प्रविष्ट झालं आणि म्हणून हिचं नाव विष्णुपदी, विष्णूच्या पदापासून आलेली ही विष्णुपदी आहे. अजून काय नाव आहेत गंगेची? खूप नाव आहेत. भागीरथीत आपण पाहिलं, भगीरथाच्या प्रयत्नाने आली म्हणून ती भागीरथी आहे. जन्नू ऋषींनी एकदा यज्ञ केला होता आणि तो यज्ञ प्रवाहामध्ये सापडला. तेव्हा जन्नू ऋषींनी काय केलं, तिलाच गुप्त करून टाकलं आणि मग ती गुप्त झाली याचा इतरांनी त्याला जाब विचारला तेव्हा त्यांनी आपल्या मांडीतून तिला प्रगट केलं म्हणून जन्नूतून प्रगट झालेली म्हणून ती जान्हवी असं तिचं नाव आहे. अजून तिचं एक नाव आहे वसुधा हारा. जणू काही पृथ्वीच्या गळ्यातला हा हारच आहे अशी ती आहे म्हणून ती वसुधा हारा हा असं तिला म्हटलेलं आहे. तिचं आणखीन एक नाव आहे त्रिपथगा. त्रिपथगा म्हणजे काय? स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या त्रैलोक्यातून वाहणारी ती आहे म्हणून त्रिपथगा, 3 रस्त्यांनी वाहणारी अशी, 3 लोकातून वाहणारी अशी आहे. आणि अलकानगरीला, इंद्राची जी अलकानगरी आहे तिला आनंद देणारी म्हणून तिला अलकनंदा असंही म्हटलेलं आहे. आणखीन अनेक नावं आहेत, मंदाकिनी आहेत, अनेक नावं आहेत तिची, पण आपण ती पुढे बघणार. अशी ही गंगा विष्णुपदी तिचं नाव म्हटलेलं आहे. ती कशी आहे तर त्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. समुत्पत्ती पद्मा रमण पद पद्माम नखात असं म्हणले, नखातून उत्पन्न झालेली. आता पुढे त्यांनी म्हटलेलं आहे खरोखर सगळ्या जगाचं आद्य गुरु भगवान शंकर काशीत आत्मज्ञान देत असताना हा जगन्नाथ ज्ञानमार्गाने जाण्याचं सोडून माझ्याकडे का बरं आला असं गंगेला प्रश्न पडलाय. आता जगन्नाथाला गंगेच्या जळावर जणू वेगळंच दृश्य दिसू लागलं. आता त्याला तिथे काय दिसतंय बघा, किती वेगवेगळ्या त्याच्या दृष्टीने बघतोय. ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्ती बरोबर गंगेचा गाढ संबंध दृष्टीपटलासमोर येत होता. कारण तिला ब्रह्मकटाह असंही म्हटलेलं आहे. श्री विष्णूच्या पायाचं नख लागलं आणि गंगा वाहू लागली. पण भगवान शंकरांनी आपल्या जटेत तिला बांधून ठेवलं. विष्णूच्या पावलापासून ते शंकराच्या मस्तकापर्यंत पोचलेली गंगा काही सामान्य आहे का? पावलापासून वर गेलेली आहे, ही काही सामान्य आहे का? एवढ्या उच्च सन्मानाची अधिकारी असूनही हीन दीन होऊन तिच्या पायाशी येणाऱ्या दीनांचा ती उद्धार करतेच. शरणागताला आश्रय देताना आपलं काय होईल याचा ती विचारही करत नाही. मग अशा गंगा मैयाचं महात्म्य सगळ्यांच्या मुखी असणारच ना. माझ्या शब्दात तुझा महिमा गाण्याचा मी प्रयत्न करतोय, पण ते काही तुला फारसं आवडत नाही असं दिसतंय. तू म्हणतेस की अरे या भूतलावर कितीतरी नद्या आहेत, त्यापैकीच मी आहे, पण मला नाही पटत हे. मी तुझ्याकडे एक नदी म्हणून पाहतच नाही. तू माझी आईच आहेस. इतर कविमनांच्या लोकांसाठी देखील तुझं आगळेपण हे वेगळंच आहे. त्याचं हे मनापासून बोललेले उद्गार ऐकून गंगेला वात्सल्याचं भरतं आलं. ती उचंबळली, आणखी एक पायरी वर चढली, 21वी पायरी वर चढली. जगन्नाथांना पाठोपाठ एक एक गोष्टी आठवत होत्या. गंगेचा महिमा कितीही वर्णन केला तरी ते कमीच पडते, अपुरेच ठरते. पण तरी सुद्धा सर्वांना असंच वाटत होतं की नदीचं एवढं असून असून काय महात्म्य असणार आहे. नदीचं महात्म्य असून असून काय असणार आहे. खरं महात्म्य तर देवाचंच असतं ना. पण गंगे, तुझं महात्म्य तर देवांना सुद्धा पराभूत करणारं आहे. मला तर वाटतं एकटीच तू जरी जागृत असलीस तरी ब्रह्मा विष्णू महेश यांना काही कामच उरणार नाही. काय म्हटले बघा, ब्रह्मा विष्णू महेश हे काय करतात तर त्याचंही वर्णन पुढच्या श्लोकामध्ये आले. त्यांना काही कामच उरणार नाही. गंगा मैया जगन्नाथाने केलेली स्तुती ऐकता ऐकता मनाशीच हसली, पण तिच्या हसण्याने ती थोडीशी उचंबळली. त्यामुळे घाटाच्या पायऱ्यांवर बसलेल्या लोकांच्या अंगावर थोडेसे जलतुषार उडाले. गंगा आणखी वर चढणार का काय असं वाटून ते घाबरून 2 पायऱ्या आणखीन वर चढले. गंगेला वाटलं, बघ जगन्नाथा, तू माझी अशी स्तुती करतोस, पण मी जरा जरी वर सरकले की सगळे कसे घाबरतात ना मला. मग का रे बांधता तुम्ही घाट माझ्यासाठी? तुम्हाला यायला सोपं व्हावं म्हणून का मला अडवण्यासाठी? मला माहिती आहे रे की हे सगळं करतात ते माझ्या प्रेमासाठीच. पण माझ्याकडे बघताना तुम्हाला किती आनंद होतो ही मी जाणते. मग मलाही वाटतं ना की घाट चढून तुमच्यापाशी यावं, थोड्याशा तुषाराने तुम्हाला भिजवावं. पण केवढा उंच आहे रे हा घाट. मलाही तुला भेटायचंय, पण जर फार वेगाने मी इतक्या उंच आले
तर मला मागे मागे सरणं कठीण होईल, म्हणून मी हळूहळू तुझ्याकडे यायचं ठरवलंय असं म्हटलं. आणि गंगा आणखीन एक पायरी म्हणजे 22वी पायरी वर चढली. आता त्यांनी जे म्हटलंय की ब्रह्मा विष्णू महेशाला काही कामच उरणार नाही. तर ब्रह्मा विष्णू महेश काय कामं करतात आणि एरवी ते काय करतात? कामं तर करतात, पण आणखीन काय करतात? तर त्याच्याबद्दल एक फार सुंदर श्लोक त्यांनी गायलेला आहे. विधत्तान् निःशङ्कं निरवधि समाधिं विधिरहो सुखं शेते शेतां हरिरविरतं नृत्यतु हरः कृतं प्रायश्चित्तैरलमथ तपोदानयजनैः सवित्री कामानां यदि जगति जागर्ति जननी. विधत्तां निःशङ्कं निरवधि समाधिं विधिरहो. काय म्हटलेलं आहे? ब्रह्मदेवाला म्हणा, विधत्ता त्या ब्रह्मदेवाला म्हणा, तू खुशाल समाधी लावून बस. ब्रह्मदेव काय करतो आपल्याला माहितीये, तप केलेलं आहे ब्रह्मदेवाने. त्याला म्हणाव तू खुशाल समाधी लाव. विष्णूला म्हणाव की तू सुखाने शेषावर शयन कर, तुझं चालू दे. शेषशयन जे आहे तुझं शेषशाही रूप चालू दे. आणि शंकराला म्हणाव तू अखंड तांडव करत बस, काही त्याचं म्हणणं नाही. तू अखंड नृत्य करत राहा, कारण एक आमची गंगा माता जर का जागृत असेल तर तुम्हाला काही कामच उरणार नाही. कारण त्याचंही एक कारण सांगितलंय. कारण उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी संपूर्णच जातील ना. उत्पत्ती आहे ना, स्थिती आहे ना, लय आहे. मग प्रायश्चित्ताची चिंता कशाला करायची? आणि तप, दान, यजन याचीही आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे तुमचं चालू दे. आमची गंगा माता आमचं पापहरण करायला, कल्याण करायला, आम्हाला या जन्ममरणाच्या जाळ्यातनं सोडवायला काय सक्षम आहे, समर्थ आहे असंही म्हटलेलं आहे. आणि शेवटी आपल्या सगळ्यांना या त्रिकातून मुक्त व्हायचं. त्रिकात आपण अडकलेलो. कुठली त्रिक आहेत आपल्याला? सगळ्या 3 गोष्टीमध्ये आपण अडकलोय. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, शैशव, बाल्य, शैशव, तारुण्य आणि जरावस्था, सकाळ, दुपार, संध्याकाळ आहे, सत्व, रज, तम या त्रिकामध्ये आपण अडकलोय. याच्याही पलीकडे नेणारी ही आमची गंगा जर का जागी असेल तर तुम्हाला तिघांना काही कामच उरणार नाही असं त्यांना बजावून सांगितलंय जगन्नाथाने. आता जगन्नाथांना गंगा हळूहळू वर चढताना दिसत होती, पण अजूनही ती किती दूर आहे हे मात्र कळत नव्हते. मात्र आता मी काय करावं हे मला समजत नाही. उठून घाट उतरून खाली जावं आणि गंगेच्या कुशीत शिरावं, का निश्चय केल्याप्रमाणे इथेच बसून राहावं, काहीच ठरवता येत नाहीये मला. आता हाही निर्णय मी मातेवरच सोपवतो. तूच सांग मला. माझी तर मती अगदी कुंठित झालेली आहे, पण मी कसा आहे? अनाथ स्नेहार्द्रा विगलित गती पुण्यगतीदाम असा मी आहे. त्यामुळे मला कळत नाहीये की आता मी करू तरी काय. हे सगळं त्यांनी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे. सुधा सिंधुम तृष्णा कुलित हृदय मातरमयम. तू कशी आहेस? तर तू स्वतः सुधेचा सागर आहेस, तू अमृताचा सागर आहेस. आणि मी कसा आहे? तृषार्त आहे, मी तहानलेला आहे आणि तू या अमृताचा सागर आहेस. मी तुझ्याकडे येऊ का तू माझ्याकडे येतेस? बघा ना, आता कोणी जायचंय तर तहानलेल्याने खरं तर त्या जलाशयाकडे जायचंय, पण कधी कधी जलाशय सुद्धा येतो. असं याच्यामध्ये म्हण आहे की मोहम्मद पर्वताकडे गेला नाही तर पर्वतालाच मोहम्मदाकडे यावं लागतं. तशी तिथे अवस्था झाली. आता जगन्नाथाचा स्वर काही वेगळाच झाला होता. आपली अवस्था सगळ्याच बाजूने बिघडल्याचं त्याच्या शब्दातून व्यक्त होत होतं. मी अनाथ आहे, गती कुंठित झालेला आहे, पतन पावणारा आहे, रोग पीडित आहे, तहानेने व्याकुळ झालाय असं स्वतःचं वर्णन करून या परिस्थितीत मी नेमकं काय करावं याचा निर्णय तो माझ्यावरच सोपवतोय असं गंगेला वाटलं. नेहमी अस्मितेने परिपूर्ण असणारे पंडितजी असं काय बोलतायत असं त्यांच्या शिष्यांनाही वाटलं. गंगा मैयाही विचारात पडली. अरे, मी निर्णय घ्यायला मला नेमकी तुझी परिस्थिती तर समजायला पाहिजे ना. मी तुझा बाळ तुझ्यापाशी आलोय असं म्हणतोयस, पण वरच बसून राहिलास अजून. आता मी पण इथेच बसून तुझं बोलणं ऐकते. बोल तू, तुला नक्की काय म्हणायचंय ते एकदा स्पष्ट झालं की मी मग ठरवीन काय करायचं ते असं म्हणाली. आणि ती एकदम 23वी आणि 24वी दोन्ही पायऱ्या वर चढलेली आहे. जगन्नाथाच्या प्रतिभेच्या या उत्तुंग भराऱ्या ऐकून गंगेला गंमत वाटली, कौतुक वाटलं आणि खूप हसूही आलं. तिच्या हसण्यामुळे घाटाच्या पायऱ्यावरील लहरीवर जणू काही तुषारांची फवारणी झाली आणि अनेक लोक जे तिथे बसले होते त्यांना त्या तुषारांचा आनंद मिळाला आणि ते सगळे प्रफुल्लित झाले, आनंदित झाले असं म्हटलेलं आहे. आता शेवटचा एक श्लोक घेणार आहोत आणि मग थांबणार आहोत. गंगेच्या लहरी अधिकच फेसाळल्या,
पण घाटाच्या पायरीवर आदळून परत फिरताना त्यात पडलेल्या वस्तू ज्या होत्या ना, आता गंगेच्या प्रवाहामध्ये फळं फुलं हार द्रोण असतातच, त्या सगळ्या वस्तू गंगेच्या प्रवाहात ओढल्या गेल्या आणि लहरीच्या गतीप्रमाणे इकडे तिकडे फेकल्या जाऊन पुन्हा पाण्याबरोबर पायरीवर नाचत राहिल्या. त्या देखाव्याकडे एकटक पाहणाऱ्या जगन्नाथाच्या मनात वेगळंच चित्र उभं राहिलं. पंडित राजांचं मनही आता थोडंसं उल्लसित झालं होतं. जवळजवळ निम्मा घाट चढून गंगा आता वरवर येत होती, पण तरी देखील ती बेभान झालेली नव्हती, स्वैर नव्हती. ती उग्र रूपाने धावत नव्हती, तर ती स्वतः आनंदाने विहरत होती, खेळत होती आणि चराचरालाही खेळवत होती. मुक्त हस्ताने आनंदाचे वितरण करणाऱ्या गंगेकडे पाहून जगन्नाथ भारावला आणि आपल्या कल्पनाशक्तीने त्यांनी एक रम्य चित्र मनात चितारलं आणि गंगेला ऐकवलं. गंगेनेही मनाशी विचार केला, खरोखर ज्या कार्यासाठी मी भूतलावर आले आहे ते पापनाशनाचं कार्य तर माझ्या हातून घडतच आहे, परंतु त्याचबरोबर तापशमन सुद्धा होत आहे. मृत्यू पश्चात तर अनेकांना उत्तम गती प्राप्त होते आहे, पण इहलोकातही जर त्यांच्या विकार तापांचं शमन होत असेल तर त्यात मला आनंदच आहे. आणि असं म्हणून कृतकृत्यतेने ती 25वी पायरी सुद्धा वर चढली. 25वी पायरी वर चढली. एकच श्लोक फक्त 26वा घेणार आहे, म्हणजे बरोबर निम्म्यावर आपण थांबणार आहोत. तुमच्या सगळ्यांच्या मनात आता संपत आले, 8 वाजत आलेले. तुमच्या सगळ्यांच्या मनात कदाचित विचार असेल, आता आपण गंगेमध्ये रमून गेलेलो आहोत, पण तरी इथून बाहेर पडल्यावर पहिला विचार काय होतो, रिक्षा मिळणार का, ट्रॅफिक जाम लागणार का, कधी पोहोचणार, घरी जाऊन काय करायचे. तर लक्षात घ्या, आपल्याकडे जसं ट्रॅफिक जॅम आहे ना, तसं स्वर्गातही ट्रॅफिक जॅम झालंय बरं का. आता ते अशी कल्पना कुठली आहे का, ट्रॅफिक जॅम जरी आजचा शब्द असला तरी जगन्नाथाने हा शब्द वापरलेला आहे. ट्रॅफिक जॅम हा शब्द नाहीये, वेगळ्या शब्दात त्यांनी मांडलेले. तो एक श्लोक घेऊ आणि मग थांबणार आहोत आपण. स्फुरत काम क्रोध प्रबलतर संजात जटिल ज्वरज्वाला जाल ज्वलित वपुषां नः प्रतिदिनं हरन्तां संतापं कमपि मरुदुल्लासलहरी छटा चञ्चत्पाथः कणसरणयो दिव्यसरितः. त्यांनी म्हटलेलं आहे, एक मधला श्लोक राहिलाय. विलीनो वैवस्वतनगर कोहाहलभरो गतादूतांदूरं क्वचिदपि परेतान् मृगयितुं विमानानां व्रातो विदलयति वीथिर्दिविशदां कथा ते कल्याणी यदवधि महीमंडलमगात. काय म्हटलेलं बघा, विमानानां व्रातो, विमानांचा समुदाय. काय झालंय सांगू का, गंगेच्या मुळे सगळ्यांचीच पापं धुवून निघायला लागली. आता काय झालंय की तुझी ही कल्याणकारक कथा ज्या क्षणी भूमीवर, म्हणजे तुझा हे प्रवाह जेव्हा भूमीवर अवतीर्ण झाला त्या क्षणापासून तू सगळ्यांचं पापहरण तर करतेच आहे. त्यामुळे काय होतंय, जन्ममरणातून मुक्त होऊन स्वर्गप्राप्ती तू सगळ्यांनाच करून देतेस. त्यामुळे यमाच्या नगरीतला जो गोंगाट होता ना, यमनगरीमध्ये नरकामध्ये जो काही कोलाहल होता तो सगळा शांत झालाय. आता यमाच्या दूतांना काय करावं लागतंय सांगू का, त्यांना आणखी दूर दूर कुठेतरी ती प्रेत शोधण्यासाठी हिंडावं लागतंय. आणि त्यामुळे स्वर्गात येणाऱ्या विमानांच्या गर्दीमुळे मात्र मार्गावरील रहदारी बंद पडण्याची आता वेळ आली आहे ना. किती दूरदृष्टी आहे जगन्नाथांची, दूरदृष्टी बघा. ट्रॅफिक जाम झालेला आहे असं म्हटलेले. विलीनो वैवस्वत नगर कोलाहल भरो. वैवस्वताचं कोलाहल नगर आता शांत झालेलं, विलीन झालेलं आहे ते. गता दूर दूतां दूरम क्वचिदपि परेतान् मृगयितुं. ते यमाचे दूत आहेत ना, त्यांना आता लांब लांब फिरावं लागतंय. पण पूर्वी कसं सगळीकडेच मृत्यू असायचा, पण आता त्यांना भेटतच नाहीयेत प्रेत किंवा मृतात्मे, त्याला भेटतच नाहीत आणि म्हणून त्यांना इकडे तिकडे असं शोधावं लागतंय. आणि स्वर्गात जाणाऱ्यांची मात्र संख्या इतकी वाढली आहे, इतकी वाढली आहे. विमानानां व्रातो, व्रातो म्हणजे त्याचा समुदाय जो आहे, विदलयति वीथिर दिविशदां. त्यामुळे तिथे वीथी विशदा, वीथी वीथी म्हणजे मार्ग आणि विशदा म्हणजे जाम झालेला आहे. कथा ते कल्याणी यदवधि महीमंडल मगता. जेव्हापासून तू ह्या पृथ्वी तलावर आली तेव्हापासून अशी ही याची वाताहत लागलेली आहे. यमनगरीतला कोलाहल बंद झाला आणि स्वर्गात जाणाऱ्या विमानांचं जे
जाणं येणे आवक जावक आहे ती इतकी वाढली आहे, त्यामुळे तिथेही आता मार्गावरची रहदारी अगदी बंद करायची वेळ आली आहे, अशी वेळ आलेली आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. 26 श्लोक आपले झालेले आहेत. निम्म्यावर आपण बरोबर आलेलं आहे. पुढच्या 2 दिवसामध्ये 13 श्लोक कदाचित होतील, माहिती नाही मग आपल्याला. आणि तसे आपण 52 श्लोकापर्यंत जाणार आहोत. जगन्नाथाबरोबर आपणही उत्सुक आहोत. गंगा कधी आपल्याला भेटते, कधी आपल्या पायरीपर्यंत येते असं म्हणून आपण इथेच थांबणार आहोत. गंगेचं स्मरण करणार आहोत, गंगा मातेला पुन्हा पुन्हा वंदन करणार आहोत आणि शेवटी म्हणणार आहोत, सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.